Okay, we'll start with IPsec. कृष्णा आवाज येतोय? येतोय सर. ठीक आहे. कुठून काय करावं वाटतं का? नाही चालू करायचं असतं सर So IPsec is also a VPN as GRE. आपण याच्या अगोदर काय बघितलं? GRE VPN, GRE point to point, GRE multi point. So GRE multi point was DM VPN phase 1, phase 2. त्याच्यामुळे जो काही डेटा जातो तो सिक्युअर नसतो. इट इज इन प्लेन टेक्स्ट. सो दॅट्स वाय वी यूज IPsec टू एन्क्रिप्ट द डेटा. मग IPsec म्हणजे काय? हा पण तुमचा पॉइंट टू पॉइंट यूज करू शकता तुम्ही, किंवा हा GRE वरती चालतो. म्हणजे एक तर तुम्हाला GRE वापरायचा नसेल तर डायरेक्ट तुम्ही IPsec क्रिएट करू शकता. पण DM VPN तुमचा एस्टॅब्लिश्ड आहे. तो डेटा तुमचा टनल थ्रू जातोय, पण तो अनसिक्युअर्ड जातोय. मग त्याला सिक्युअर करण्यासाठी DM VPN और IPsec ओव्हर DM VPN. म्हणजे एक्झिस्टिंग तुम्ही जो फेज 1 फेज 2 केला आहे सगळं कॉन्फिगरेशन असंच राहणार. फक्त तो आता जो काही डेटा जातोय तो टनल थ्रू जातोय, कारण का तुम्ही लोकल नेटवर्क टनल वरती तुम्ही प्रोटोकॉल रन केला. त्यामुळे तुमचा डेटा लोकल नेटवर्क मधून टनल मधून परत लोकल नेटवर्क डेस्टिनेशन जातो. पण तो जो काही टनल मधून जो काही डेटा जातो तो अनसिक्युअर्ड जातो. म्हणजे अनसिक्युअर्ड म्हणण्यापेक्षा अनएन्क्रिप्टेड जातो. अनसिक्युअर्ड असं नाही म्हणतायत, तो सिक्युअर्ड आहे पण अनएन्क्रिप्टेड आहे. म्हणजे टनल मधून जरी जात असला तो जरी कोणाला दिसत जरी नसेल, जरी त्याला पब्लिक IP असेल, तरी तो डेटा जो आहे तो अनएन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये जातो. मग त्याला इन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये घ्यायचा म्हणजे काय? त्याच डेटाला तुम्ही IPsec वरती करून घेऊ शकता. म्हणजे म्हणून त्याला आपण म्हणतो IPsec ओव्हर DM VPN. जर तुम्हाला DM VPN नसेल करायचं तर तुम्ही प्लेन IPsec टू IPsec पण करू शकता. म्हणजे असं काही नाही की IPsec ला DM VPN फाउंडेशन लागेल. तुम्ही नॉर्मल पॉइंट टू पॉइंट नेटवर्क घेऊन पण त्याच्यावरती तुम्ही IPsec करू शकता जर तुम्हाला. पण पॉइंट टू पॉइंट मध्ये काय परत तोच इश्यू येणार, तुम्हाला स्टॅटिक IP लागेल. मग आजच्या डेटला प्रत्येक लोकेशन कोण स्टॅटिक घेईल का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी DM VPN असणारच असणार. मग त्याच्यावरती तुम्ही IPsec रन करणार. ठीक आहे. सो IPsec इट्स अ सिक्युरिटी प्रोटोकॉल. IPsec हा स्वतः एकटा काम नाही करत. इट टेक्स हेल्प ऑफ 3 इंटरनल प्रोटोकॉल्स. IKE, इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल, ESP अँड AH. ESP काय? तुमचा इन्क्रिप्शन आणि हॅशिंग. हे बघ, जो काय डेटा तुम्हाला शेअर करायचा आहे तो एन्क्रिप्ट फॉर्म मध्ये करायचा. ठीक आहे. मग त्याच्यासाठी कुठला तरी एक इन्क्रिप्शन प्रोटोकॉल किंवा इन्क्रिप्शन अल्गोरिदम तुम्हाला वापरावा लागेल. राईट. मग अल्गोरिदम कुठला वापरणार तुम्ही? त्याच्यानंतर इन्क्रिप्शन आणि हॅशिंग अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इन्क्रिप्शन म्हणजे काय? जो काय तुमचा डेटा असतो त्याला इन्क्रिप्ट केला जातो, तो डेस्टिनेशनला जातो, डेस्टिनेशन त्याला परत डिक्रिप्ट करतो आणि ऍज इट तुमचा डेटा तुम्हाला दिसतो. हे इन्क्रिप्शनचं काम झालं. हॅशिंग अल्गोरिदम काय करतो? तुमचा जो काय डेटा असतो त्या डेटाला एक युनिक कोड मध्ये तो कन्वर्ट करतो. तो कोड जेव्हा तो डेटा डेस्टिनेशनला जातो, डेस्टिनेशन परत त्याला डिक्रिप्ट करतो, परत त्याला हॅशिंग अल्गोरिदम त्याच्यावरती रन करतो, परत तो कोड जनरेट करतो. तो कोड मॅच झाला पाहिजे. जर तो कोड मॅच नाही झाला तर याचा अर्थ ड्युरिंग द ट्रान्सफर डेटा लॉस झालाय. कारण जो काय तुमचा डेटा असेल, लेट्स से 10 लाईनचा 20 लाईनचा जो काही डेटा असेल त्याच्यावरती हॅशिंग अल्गोरिदम रन होणार आणि एक युनिक कोड, लेट्स से 50 नंबरचा कोड जनरेट होईल. तो कोड जर डेटा जर तुमचा लॉस कुठेच नसेल, तो डेटा जेव्हा डेस्टिनेशनला पोहोचेल तेव्हा तिथे हॅशिंग अल्गोरिदम यूज करून त्या डेटाला परत हॅशिंग अल्गोरिदम यूज करून त्या डेटाला परत एक कोड जनरेट केला जाईल. तो कोड जो सेंड करतो त्यावेळेसचा कोड काय होता आणि तो कोड जेव्हा तो रिसीव्ह करतो त्यावेळेसचा कोड काय होता
हा कोड जर सेम निघाला याचा अर्थ डेटा कुठेही ट्रान्सफर करताना लॉस झाला नाही. मग एन्क्रिप्शन सुद्धा महत्वाचं असतं, हॅशिंग सुद्धा महत्वाचं असतं. डेटा एन्क्रिप्ट पण केला पाहिजे. मग तो एन्क्रिप्ट करण्यासाठी कुठला अल्गोरिदम वापरायचा, डेटा हॅश पण केला पाहिजे. मग हॅशिंग करण्यासाठी कुठला अल्गोरिदम वापरायचा, हे सगळं पहिलं डिफाईन करावं लागतं. परत त्याच्यानंतर जी काय पब्लिक की तुम्ही यूज करता, म्हणजे जर तुम्ही बँकमध्ये लॉकर जर तुमचं असेल किंवा कधी आई वडिलांबरोबर लॉकरमध्ये गेला असेल बँकेच्या, तर बँक काय करतं, त्यांची एक पब्लिक की असते. पब्लिक की म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे एक चावी असते. ती चावी ते पहिली लावतात. आणि तुमच्याकडे एक चावी असते ती तुमच्या घरी असते. ती तुम्हाला घेऊन जावी लागते बरोबर. ते पहिले चावी लावणार, ओपन करणार, पण ते उघडणार नाही. मग तुम्ही तुमची चावी लावता आणि ओपन करता, तेव्हा ते लॉकर कुठे उघडतं. म्हणजे पब्लिक की शेअर होते. ती कॉमन आहे पब्लिक की, बरोबर. ती पब्लिक की जी आहे ती प्रत्येक लॉकरसाठी काही वेगवेगळी नाही त्यांच्याकडे. ती एकच मास्टर की असणार. ती कुठलेही लॉकर असो पहिले ते फिरवणार आणि मग तुमची प्रायव्हेट की तुम्ही घेऊन यायची आणि ती लावायची नाही, ती फिरवायची. तेव्हा ते लॉक ओपन होणार. म्हणजे पब्लिक की जी आहे ती सिक्युअर्ड आहे का? नाही. ती पब्लिकली अवेलेबल आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रायव्हेट की सिक्युअर्ड आहे. पण कॉम्बिनेशन पब्लिक की विथ प्रायव्हेट की आहे. बरोबर. मग आता हे आयपीसेक म्हणजे काय? तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. आता डेटा ट्रान्सफर जर करायचा असेल तर पहिले तुम्हाला आणि तुमच्या डेस्टिनेशनमध्ये काहीतरी निगोशिएटिंग झालं पाहिजे, की मी इन्क्रिप्शन कुठला वापरणार, तू इन्क्रिप्शन कुठला वापरणार. मी हॅशिंग अल्गोरिदम कुठला वापरणार डेटा ट्रान्सफर करायच्या अगोदर. तुझ्याकडे डेटा तुला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तू हॅशिंग अल्गोरिदम कुठला वापरशील. मी पब्लिक की कुठली वापरणार, तू पब्लिक की कुठली वापरणार. त्याच्यानंतर ही कीचा लाईफ टाइम किती असेल, 24 तासाचा असेल तर तुझ्याकडचा लाईफ टाइम किती असेल. ऑथेंटिकेशन जे करायचंय ते प्री शेअर्ड की वापरायची, अजून कुठलं वापरायचं, मी प्री शेअर्ड की वापरतो, तू कुठली वापरणार आहे. मग हे सगळं पहिलं निगोशिएशन केलं जातं. आणि हे निगोशिएटिंग पॅरामीटर्स दोन्हीकडे सेम असले पाहिजे. मग निगोशिएटिंग म्हणजे मी हॅशिंग अल्गोरिदम वापरतो MD5, तू हॅशिंग अल्गोरिदम वापरतो दुसरा, ते नाही चालणार. मी इन्क्रिप्शन अल्गोरिदम वापरतोय SHA, तू इन्क्रिप्शन वापरतोय SHA-2, ते नाही चालणार. मी जी पब्लिक की यूज करतोय ती पब्लिक की 1024 बिट्स यूज करून जनरेट करतोय आणि तू पब्लिक की यूज करतोय 2048 बाइट्स यूज करून जनरेट करतोय. म्हणजे या सगळ्या पॅरामीटर जो आपण निगोशिएटिंग करणार, म्हणजे दोन लोक एकमेकांशी बोलतात, की तुला डेटा पाठवायचा, तू कुठले पॅरामीटर वापरणार, मला डेटा पाठवायचा, मी कुठले पॅरामीटर वापरणार, ते पॅरामीटर आपल्या दोघांमध्ये सेम असले पाहिजे. जर दोघांमध्ये सेम असेल तर पुढचं बोलू, नाहीतर नाही. म्हणजे डेटा नंतर ट्रान्सफर अजून झाला नाही. डेटा ट्रान्सफर नंतर पहिलं निगोशिएटिंग होणार. कुठला एन्क्रिप्शन प्रोटोकॉल यूज करायचा, कुठला हॅशिंग प्रोटोकॉल यूज करायचा, पब्लिक की कुठले किती बाइट्स यूज करून पब्लिक की जनरेट करायची, पब्लिक कीचं लाईफ टाइम काय असेल, प्री शेअर्ड की कुठली वापरायची, हे सगळं डिफाईन होणार. आणि हे डिफाईन झाल्यानंतर निगोशिएटिंग होणार. म्हणजे जसं तुम्ही मीटिंगमध्ये बसता नवीन क्लायंट बरोबर, जेव्हा तुम्ही एक MOU साइन करता, निगोशिएटिंग करता ना तुम्ही, की ठीक आहे आम्ही एखादी वस्तू तुम्हाला एवढ्या किंमत मध्ये देऊ, ती वस्तू कितीची असली पाहिजे, परत त्याच्यानंतर त्याची क्वालिटी काय असेल, त्याचं आपण हे ट्रेस करतो काय, की त्याचा प्लस मायनस व्हेरिफिकेशन किती असलं पाहिजे, 0.1 0.2. मग या गोष्टी तुम्ही निगोशिएट करता. मग निगोशिएट केल्यानंतर तुम्ही सर्व्हिस एकामेकाला द्यायला चालू करता. मग निगोशिएट झाल्यानंतर तुमचा डेटा ट्रान्सफर चालू होणार. मग ते निगोशिएटिंग करण्यासाठी जे काही पॅरामीटर्स लागतात, ते पॅरामीटर्स पहिले सगळीकडे सेम असले पाहिजे. येते लक्षात? मग आयपीसेक हा एक प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलच्या आतमध्ये 3 सब प्रोटोकॉल चालतात. एक इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल चालतो. त्याच्यानंतर ESP जो जबाबदार आहे एन्क्रिप्शन आणि हॅशिंगसाठी, तो चालतो. आता ESP आणि AH या दोन मधला तुम्ही कुठला तरी एक वापरू शकता. पण आता AH जो आहे तो फक्त हॅशिंग सपोर्ट करतो, म्हणून AH कोण वापरत नाही. म्हणून कॉम्बिनेशन काय चालतं, IKE प्लस ESP. पण IPsecच्या अंडर हे तिन्ही प्रोटोकॉल येणार. इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल, त्याच्यानंतर ESP लॉंग फॉर्म तुम्ही बघून घ्या, ESP सिक्युरिटी प्रोटोकॉल, इन्क्रिप्शन सिक्युरिटी प्रोटोकॉल असं काहीतरी असेल. तर तो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ इन्क्रिप्शन प्लस हॅशिंग आणि AH. हे 3 प्रोटोकॉल तुमच्या IPsec मध्ये येतात. त्याच्यानंतर जो पहिला प्रोटोकॉल येतो आईक मध्ये 2 व्हर्जन आहेत, आईक व्हर्जन 1, आईक व्हर्जन 2. आईक काम काय करतं,
ते जे काय तुमचं निगोशिएटिंग आहे, जे काय तुमचे पॅरामीटर्स आहे, इन्क्रिप्शन कुठला वापरायचा, हॅशिंग कुठला वापरायचा, पब्लिक की कुठली किती बाईटची वापरायची, प्री शेअर्ड की, हे सगळं लाईफ टाइम हे तुमचं की एक्सचेंज म्हणतो आपण त्याला. म्हणून त्या प्रोटोकॉलला नाव काय दिलं, इंटरनेट की एक्सचेंज. मग ISP has 3 different protocols, IKE, ESP and EH. IKE has 2 versions, IKE version 1, IKE version 2. This IKE further uses ISACAM protocol, Internet Security Key Association Management Protocol. या संपूर्ण ISACAMचं नाव, Internet Security Key Association Management Protocol. IPsec uses 3 sub-protocols, IKE, ESP and EH. IKE is having 2 versions, IKEA version 1, IKE version 2. Those further uses ISACAM protocol, which runs on UDP port number 500. मग डेटा सेंड करताना पण UDP पोर्ट नंबर 500 यूज होणार, डेटा रिसीव्ह करताना पण UDP पोर्ट नंबर 500 यूज होणार. ठीक आहे. So IPsec is using 3 protocols, IKE, ESP and EH. IKE is having 2 versions, IKE version 1, IKE version 2, which uses further a protocol which is called as ISACAM protocol, which works on UDP port number 500. ISACAM is having 2 phases, phase 1, phase 2. ISACAM further has 2 phases, phase 1 and phase 2. इथपर्यंत clear आहे? IPsec is using 3 different protocols, IKE, ESP and EH. IKE is having 2 versions, IKEA version 1 or IKE version 1 or IKE version 2, which further uses ISACAM protocol, which uses UDP port number 500 to transfer and receive data. ISACAM has 2 phases, phase 1, phase 2. आता कुठल्या कुठल्या फेज मध्ये काय होतं ते आपण बघू. क्लिअर आहे? हे जे आपण एक्सप्लेन केलं तेच. IPsec is having 3 sub protocols, IKE, ESP, which uses port number 50, UDP port number 50, AH uses port number 51, ESP supports encryption plus hashing, and EH supports only hashing. IKE is having 2 versions, IKEA version 1, IKEA version 2. त्याच्यामध्ये पण 2 फेज आहेत. IKE आणि हा कुठला प्रोटोकॉल वापरतो, ISACAM. ISACAM has 2 phases, phase 1, phase 2. ठीक आहे. आणि मग फेज 1 मध्ये आणि फेज 2 मध्ये फर्दर, फेज 1 जो मोड आहे फेज 1 मध्ये, एक असतो मेन मोड, दुसरा असतो अग्रेसिव्ह मोड. एक असतो मेन मोड, दुसरा असतो अग्रेसिव्ह मोड. 2 मधला कुठला तरी एकच यूज होतो. त्या दोन्ही मध्ये डिफरन्स बघू आपण काय. 2 मधला कुठला तरी एक मोड यूज होतो. म्हणजे मेन मोड आहे 6 मेसेजेस, म्हणजे फेज 1 मध्ये 6 मेसेज एक्सचेंज होणार. ते 6 मेसेज एक्सचेंज झाले की फेज 2 संपतो, सॉरी फेज 1 संपतो आणि फेज 2 स्टार्ट होतो. मग तुमचा फेज 1 आहे त्याच्यामध्ये कुठले मोड आहेत, मेन मोड आणि अग्रेसिव्ह मोड. मेन मोड मध्ये 6 मेसेजेस आहेत. मेन मोड मध्ये 6 मेसेजेस आहेत. मेन मोड जर वापरला तर 6 मेसेज एक्सचेंज होणार आणि तो संपल्यानंतर तुमचा फेज 1 संपतो, फेज 2 चालू होतो. जर तुम्हाला फेज 1 मध्ये मेन मोड वापरायचा नाहीये, तुम्हाला अग्रेसिव्ह मोड वापरायचा आहे, त्या अग्रेसिव्ह मोड मध्ये फक्त 3 मेसेज असतात. ते 3 मेसेज संपले तर फेज 1 संपतो आणि फेज 2 स्टार्ट होतो. येते लक्षात? मग फेज 2 मध्ये परत क्विक मोड असतो. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे मोड नाही, त्याच्यामध्ये एकच मोड आहे क्विक मोड, त्याच्यामध्ये 3 मेसेज असतात. म्हणजे तुमचा जो काय ISACAM प्रोटोकॉल आहे किंवा IPsec प्रोटोकॉल आहे, त्याच्यामुळे तुमचं ISACAMच्या अंडर फेज 1, फेज 2 येतो. त्याच्यामध्ये सगळे मिळून किती मेसेज एक्सचेंज होतात? मेन मोड आणि क्विक मोड जर यूज केला, मेन मोड म्हणजे फेज 1 मध्ये, क्विक मोड म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा फेज 2 मध्ये येतो. मग दोन्ही मध्ये किती मेसेज एक्सचेंज होणार? 9. जर तुम्ही फेज 1 मध्ये क्विक अग्रेसिव्ह मोड वापरत असाल आणि फेज 2 मध्ये क्विक मोडच आहे, मग तुमचे 6 मेसेजेस. आता मेन मोड प्रिफर करायचा फेज 1 मध्ये काय अग्रेसिव्ह प्रिफर करायचा ते बघू. फेज 2 मध्ये वेगवेगळे मोड नाहीत, त्याच्यामध्ये फक्त एकच मोड आहे क्विक मोड.
आपण डिस्कस करताना काय डिस्कस केलं की पहिली गोष्ट निगोशिएटिंग होणार, निगोशिएशन झाल्यानंतर तुमचा डेटा ट्रान्सफर होणार. मग तो निगोशिएटिंग कुठे होतं ते तुमचं फेज 1 मध्ये होतं. जे काय 6 मेसेज एक्सचेंज होतात त्या मेसेजमध्ये माझं इन्क्रिप्शन काय, माझं हॅशिंग काय, मग तो सांगतो माझं इन्क्रिप्शन काय, माझं हॅशिंग काय, मग मी माझी पब्लिक की शेअर करतो, तो त्याची पब्लिक की शेअर करतो, मग मी माझा प्री शेअर की शेअर करतो, मग तो त्याचा प्री शेअर की शेअर करतो. याच्यामध्ये कुठेही अजून डेटा ट्रान्सफर झालेला नाही. हे सगळं तुमचं फेज 1 मध्ये होतं. हे सगळं तुमचं फेज 1 मध्ये होतं. आणि मग फेज 1 एकदा संपलं, मग काय तुम्ही सगळ्या वरच्या पॅरामीटर्स वरती तुम्ही निगोशिएटिंग केलेलं आहे, कोण कुठले वापरणार. आणि मग फेज 2 मध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर ऍक्च्युअल मध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे फेज 1 मध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर होत नाही. तो फेज 1 मध्ये फक्त तुमचं निगोशिएटिंग होतं. इन्क्रिप्शन कुठलं असेल, हॅशिंग कुठलं असेल, पब्लिक की कुठली असेल, लाईफ टाईम कुठली असेल, प्रीशेड कुठली असेल, हे सगळं निगोशिएटिंग तुमचं फेज 1 मध्ये होतं. फेज 1 मध्ये एकदा सक्सेसफुल निगोशिएटिंग झालं, त्याच्यानंतर फेज 2 मध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर होतो. म्हणजे फेज 1 मध्ये जर सक्सेसफुल निगोशिएटिंग नाही झालं तर फेज 2 अप येत नाही. दोन्ही फेज अप आले पाहिजे. फेज 1 पण अप पाहिजे, फेज 2 पण अप पाहिजे. फेज 1 कधी अप येईल? जेव्हा तुमचे सगळे निगोशिएटिंग पॅरामीटर मॅच होतील तेव्हा फेज 1 अप येईल. जर तुमचे निगोशिएटिंग पॅरामीटर जर मिसमॅच असतील तर फेज 1 अप येणारच नाही. मग फेज 2 अप याचा दूरपर्यंत काही संबंध नाही. जेव्हा तुमचा फेज 1 अप आला तरच तुमचा फेज 2 अप येईल. म्हणजे फेज 1 मध्ये निगोशिएटिंग पॅरामीटर्स कम्पेअर केले जाणार, ते सेम असेल तर फेज 1 अप येईल. त्याच्यानंतर फेज 2 मध्ये पण पहिली स्टेप पॅरामीटर कम्पेअर केले जाणार. ते पॅरामीटर फेज 2 मध्ये पण सेम निघाले तर फेज 2 अप येईल आणि मग ऍक्च्युअल तुमचा डेटा ट्रान्सफर व्हायला स्टार्ट होईल. म्हणजे तुमचा डेटा ट्रान्सफर जो स्टार्ट होतो तो तुमचा फेज 2 च्या एंडिंग मध्ये स्टार्ट होतो. हे जे पहिले 6 मेसेज मध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर होत नाही, नंतर फेज 2 चालू होतो त्याच्यामध्ये क्विक मोड मध्ये परत पहिले 2 मेसेज आहेत, त्याच्यामध्ये पण तुमचा डेटा ट्रान्सफर स्टार्ट होत नाही. तुमचा डेटा ट्रान्सफर क्विक मोडचा जो शेवटचा मेसेज जो होतो त्याच्यानंतर तुमचा डेटा ट्रान्सफर स्टार्ट होतो. येते लक्षात? क्लियर आहे? So IPsec is a protocol which uses 3 protocols, IKE, ESP and EH. दोन्ही मधला difference काय? ESP supports encryption as well as hashing. EH supports only hashing. ESP works on for UDP port number 50. EH works on port number 51 UDP. IKE is having further 2 classification or 2 versions, IKE version 1 and IKE version 2. Further, both uses subprotocol ISACAM, which runs on UDP port number 500 to send and receive your phase information. आणि त्या सब प्रोटोकॉलच्या आतमध्ये 2 फेजेस आहेत. म्हणजे आयसॅकॅम अंडर. मग तुम्हाला विचार फेज 1 फेज 2 कुठे येतो? तो आयसॅकॅम प्रोटोकॉलच्या आतमध्ये. आयसॅकॅम प्रोटोकॉल कुणा अंडर काम करतो? आईक. आणि आईक कुणा अंडर काम करतो? IPsec. म्हणजे तुम्हाला उलट पण विचारतील, खालून पण विचारतील. ठीक आहे. आणि मग आईक मध्ये तुमचे 2 फेजेस, फेज 1 फेज 2. फेज 1 मध्ये किती मोड? मेन मोड, अग्रेसिव्ह मोड आणि फेज 2 मध्ये क्विक मोड. मग तुम्हाला परत विचारतील मेन मोड, अग्रेसिव्ह मोड मधला डिफरन्स काय? मग कुठला वापरायचा ते डिस्कस करू. ठीक आहे. पण जोपर्यंत फेज 1 सक्सेसफुल निगोशिएट होत नाही तोपर्यंत फेज 2 स्टार्ट होणार नाही. आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी फेज 1 पण अप पाहिजे आणि फेज 2 पण अप पाहिजे. म्हणजे फेज 1 चे सगळे पॅरामीटर मॅच झाले, फेज 1 अप येईल. पण फेज 2 चे जर पॅरामीटर मिसमॅच असेल तर फेज 2 अप येणार नाही. आणि फेज 2 अप नाही आला तरी पण तुमचा डेटा ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे फेज 1 पण अप पाहिजे, फेज 2 पण अप पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा ऍक्च्युअल डेटा ट्रान्सफर होतो. क्लियर आहे? ठीक आहे. आता राउटिंग मध्ये 2 प्लेन असतात, कंट्रोल प्लेन आणि डेटा प्लेन. कंट्रोल प्लेन आणि आपण त्याविषयी पॅकेट्स बद्दल डिस्कस केलं, राउटिंग पॅकेट, राउटेड पॅकेट. बरोबर. राउटिंग पॅकेट म्हणजे कुठले? विच इज जनरेटेड बाय राउटिंग प्रोटोकॉल. राउटिंग शब्द आला की राउटिंग प्रोटोकॉल. राउटिंग पॅकेट म्हणजे राउटिंग प्रोटोकॉलचे. लक्षात का ठेवायचं? राउटिंग पॅकेट कुणाचे? राउटिंग प्रोटोकॉलचे. राउटेड पॅकेट म्हणजे कुठले? तुमचा डेटा. बरोबर. मग
राउटिंग प्रोटोकॉल काय करतो? राउटिंग पॅकेट शेअर करून राउटिंग टेबल बिल्ड करतो, बरोबर. आणि राउटिंग टेबलचा यूज करून डेटा पॅकेट राऊट होतात, बरोबर. मग आता राउटर मध्ये दोन वेगवेगळे प्लेन असतात, एक कंट्रोल प्लेन आणि एक डेटा प्लेन. कंट्रोल प्लेन म्हणजे काय? जिथे सगळे तुमचे बॅकएंडला राउटिंग प्रोटोकॉल चालतात, म्हणजे तुमचा राउटिंग प्रोटोकॉल जो असतो तो कंट्रोल प्लेन मध्ये असतो आणि डेटा प्लेन मध्ये तुमचा ऍक्च्युअल डेटा जातो. म्हणजे राउटिंग टेबलला आपण RIP पण म्हणतात, राउटिंग इन्फॉर्मेशन बेस. ते कुठे असतो? तो टेबल कुठे असतो? कंट्रोल प्लेन मध्ये असतो. आणि तुमच्या डेटा प्लेन मध्ये काय असतो? तुमचा ऍक्च्युअल जो काही फिजिकल लेवलवर जे ट्रान्सफर करायचंय तो डेटा असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर असं एक्झाम्पल घ्या की लेट्स से समजा डेटा प्लेन नसता, हे बघ, कंट्रोल प्लेन हा तुमचा याच्यामुळे तुमचा राउटिंग टेबल आहे, ठीक आहे. कंट्रोल प्लेन जो असतो, डेटा प्लेन मध्ये तुमचा हार्डवेअर, कंट्रोल प्लेन जो असतो तो तुमचा सॉफ्टवेअर असतो. मग आता कंट्रोल प्लेन म्हटलं की तो तुमची CPU घेणार, तुमचा रॅम घेणार. आता हे लक्षात घ्या की समजा आपण एक्झाम्पल असं घेऊ की लेट्स से 5th फ्लोअरला तुमचं ऑफिस आहे, ठीक आहे. प्रत्येक वेळेस काही जरी पॅकेट पाठवायचं असेल, ते पॅकेट पहिलं म्हणजे तो व्यक्ती येणार, ते कुरिअरचं घेऊ, तो पहिला 5th फ्लोअरला जाणार, त्याला विचारणार पुण्याला जायचंय, जाऊ कसं? तो सांगणार भाया कुठला तरी एक पाथ घे. मग तो परत खाली उतरणार आणि जाणार. दुसरा व्यक्ती आला, तो परत वरती जातो, तो ते सांगतो, परत तो खाली येतो, परत जातो. याच्यामध्ये होतं काय की जर असं काही असतं की मला वरचीच इन्फॉर्मेशन खाली जर मिळाली तर मी फक्त खालच्या एका व्यक्तीला विचारेल की जायचं कसं, तो मला सांगेल, तिथून तुम्ही मूव्ह करू शकतो. मग खाली पण एक टेबल मेंटेन असतो. जो राउटिंग टेबल असतो तो कंट्रोल प्लेन मध्ये असतो, पण त्याचा सिम्पलर व्हर्जन जो असतो, ज्याला आपण म्हणतो सेफ, सिस्को एक्सप्रेस फॉरवर्डिंग, तो बनतो तुमच्या डेटा प्लेन मध्ये. त्याच्यामध्ये काय असतं? स्ट्रेट फॉरवर्ड असतं. हे नेटवर्क आहे, या इंटरफेस थ्रू रिचेबल आहे वाया 2.2. म्हणजे ती वरच्या जी इन्फॉर्मेशन असते ती कोण बिल्ड करतं? राउटिंग प्रोटोकॉल बिल्ड करतो. म्हणजे एखादं नेटवर्क डाऊन झालं तर दुसरा पाथ सर्च करायचं, हे कोणाचं काम? राउटिंग प्रोटोकॉलचं. मग दुसरा पाथ सर्च कोण करणार? राउटिंग प्रोटोकॉल. दुसरा पाथ सर्च झाला, सर्वात पहिले ती इन्फॉर्मेशन कुठे येईल? राउटिंग टेबल मध्ये. राउटिंग टेबल ती इन्फॉर्मेशन पुश करतो सेफ टेबल मध्ये. येते लक्षात? मग होतं काय, समजा हा सेफ टेबल किंवा हा तुमचा सेफ टेबल हे म्हटलं तर फॉरवर्डिंग इन्फॉर्मेशन बेस. एक असतो राउटिंग इन्फॉर्मेशन बेस, एक असतो फॉरवर्डिंग इन्फॉर्मेशन बेस. राउटिंग इन्फॉर्मेशन बेस म्हणजे तुमचा राउटिंग टेबल, तो कुठे असतो? कंट्रोल प्लेन मध्ये असतो. फॉरवर्डिंग इन्फॉर्मेशन बेस म्हणजे FIP, तो कुठे असतो? तुमचा डेटा टेबल मध्ये, डेटा प्लेन मध्ये असतो. डेटा प्लेन म्हणजे तुमचा ऍक्च्युअल हार्डवेअर. मग प्रत्येक वेळेस जर एका डेटा पाठवायचा असेल तर प्रत्येक वेळेस तो 5th फ्लोअरवरती जाणार, त्या व्यक्तीला विचारणार कुठे जायचं, तो तेच सांगणार मला की या ठीक आहे, या गेटमधून बाहेर जा. जर मी खालीच एखादा व्यक्ती बसवला आणि त्यालाच सांगितलं, सगळी इन्फॉर्मेशन हा वरतून घेणार. एखादा नेटवर्क डाऊन झालं, वरचा लगेच इन्फॉर्मेशन याला कोण कोण सांगणार की आता हा पाहत आहे. म्हणजे याच्याकडे अप टू डेट इन्फॉर्मेशन राहणार, पण हा टेबल मेंटेन कोणामुळे? राउटिंग टेबलमुळे. जर राउटिंग टेबल जर तुमचा फेल झाला, म्हणजे राउटिंग प्रोटोकॉलला जर बेस्ट पाथ मिळायचा बंद झाला, तर राउटिंग टेबलमध्ये सेकंडरी पाथ येणार नाही. तर तुमचा डेटा प्लेन मध्ये सेकंडरी पाथची इन्फॉर्मेशन असेल का? नसेल. म्हणजे तुमच्या डेटा प्लेन मध्ये जी काही इन्फॉर्मेशन येते राउटिंगची, त्या टेबलला आपण म्हणतो FIP टेबल. तो टेबल सर्वस्व डिपेंड असतो राउटिंग टेबलवरती, जो असतो तुमच्या कंट्रोल प्लेन मध्ये. मग कंट्रोल प्लेनचा टेबल बिल्ड होतो तुमचा राउटिंग प्रोटोकॉलची इन्फॉर्मेशन यूज करून, म्हणजेच राउटिंग पॅकेट यूज करून. आणि त्याचे जी काय बेस्ट पाथ जो असेल ती इन्फॉर्मेशन सांगितली जाते खालच्या व्यक्तीला, जो फर्स्ट फ्लोअर वरती बसलाय. म्हणजे त्याला ती सगळी इन्फॉर्मेशन असते. मग त्याचा कुठलाही डेटा त्याच्याकडे आला
तो वरती जात नाही, तो खाली विचारून खालच्या खाली तो पॅकेट ट्रान्सफर होतो. जर ते कुठला पार्ट डाऊन झाला, लगेच वरतून त्याला फोन येईल की हा पाथ आता डाऊन झालाय, तुझ्याकडे काही डेटा आला तर त्याला सांग आता ह्या पाथ थ्रू जा. मग त्याच्याकडे जे काय पॅकेट येणार तो परत याला खालच्या व्यक्तीला विचारणार, खालचा व्यक्ती त्याला सांगेल असं जा, तिथून तो ट्रान्सफर कर. या दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन वेगवेगळे टेबल मेंटेन होतात. एक कंट्रोल प्लेन म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर, डेटा प्लेन म्हणजे तुमचं हार्डवेअर. मग सॉफ्टवेअर मध्ये प्रत्येक वेळेस जर तो सॉफ्टवेअर कडे गेला तर त्याची रॅम सीपीयू युटिलायझेशन प्रत्येक वेळेस यूज होणार, प्रत्येक डेटा ज्यावेळेस जातो त्यावेळेस. एकदा तुला कळालंय कसं जायचं, मग तू हार्डवेअर टू ट्रॅफिक घे, पाथ घे ना. म्हणजे तुला 10.0 ला जायचं कसं, 10.0 ला जायचं तर FH0 ला 0 पोर्टला पाठव. पण तो प्रत्येक वेळेस जर वरती जाऊन बघितलं तर प्रत्येक वेळेस 10.0 जायचं, राउटिंग टेबल कडे जाऊन बघणार, राउटिंग टेबल काय म्हणणार. म्हणजे पूर्वी डेटा प्लेन नव्हता. मग त्यावेळेस काय व्हायचं, एक 20-25 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षाही जास्त डेटा प्लेनचा कन्सेप्ट नसायचा. मग काय असायचं, प्रत्येक वेळेस पॅकेट आलं राउंड टेबल कडे जाऊन बघायचं. राउंड टेबल सांगणार की ठीक आहे पॅकेट आहे, पॅकेट घे, कुठल्या पोर्ट मधून आलं, या पोर्ट मधून आलं, पॅकेट ह्या नेक्स्ट स्टॉपला पाठव, व्हाया या पोर्टला पाठव. आता काय झालं की सॉफ्टवेअर मध्ये बघायची गरज नाही. म्हणून आपण आजच्या डेटला काय म्हणतो, SD-WAN तुम्ही ऐकलं असेल, सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग. बरोबर. पूर्वी काय असायचं, पूर्वी म्हणजे आज सुद्धा प्रत्येक लोकेशनला एक राउटर असतो, प्रत्येक राउटरचा डेटा प्लेन असतो, कंट्रोल प्लेन असतो. कंट्रोल प्लेन म्हणजे तिथे त्याच्यावरती राउटिंग प्रोटोकॉल पण चालतोय. राउटिंग प्रोटोकॉल वापरून राउटिंग टेबल फिल होतोय, तो तुमच्या कंट्रोल प्लेन मध्ये मेंटेन्ड आहे. आणि त्याची एक कॉपी जाते तुमची डेटा प्लेनच्या आतमध्ये, आणि तुमचा सगळा ट्रान्सफर डेटा प्लेन बघून होतो. बरोबर. पण त्याच्यामुळे होतं काय की जर तुमच्या 1000 लोकेशन्स आहेत तर प्रत्येक 1000च्या लोकेशनला, प्रत्येक लोकेशनला एक राउटर लागेल. पण तो असा राउटर लागेल ज्याच्यामध्ये कंट्रोल प्लेन पण कंपल्सरी असेल. जर कंट्रोल प्लेन नसला त्या राउटरकडे तर काय होईल, राउटिंग प्रोटोकॉल त्याच्यावरती चालणार नाही. राउटिंग प्रोटोकॉल जर त्याच्यावरती चालणार नाही तर त्याचं कसं कळेल कुठला डेटा आला तो कुठे पाठवायचा. आता काय केलंय, तुमचा कंट्रोल पॅड काढून घेतला राउटर कडून. राउटर कडून सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग म्हणजे काय, तुमचा जो कंट्रोल प्लेन आहे तो काढून घेतला, तो टाकला क्लाउड वरती. फिजिकल लोकेशनला फक्त डेटा प्लेन ठेवला, त्याला स्वतः डोकं ठेवलंच नाही त्याला. म्हणजे प्रत्येक वेळेस ते पॅकेट येणार, अपडेट येणार, राउटर अपडेट करणार, राउटरची विनाकारण प्रोसेसिंग फार होते. राउटरनी जसं आपण डिस्कस करतो वारंवार की राउटरकडे 2 टाईपचा लोड असतो. एक राउटिंगचा, तुमचा हॅलो झाले, अपडेट झाले, क्वेरी, रिप्लाय, आणि त्याच्यानंतर तुमच्या डेटाचा पण. ते अपडेट्सचा वगैरे सगळं म्हणजे तो 50% जो काही त्याचा पॉवर आहे, सीपीयू युटिलायझेशन, रॅम युटिलायझेशन, हे त्याचं राउटिंग टेबल मेंटेन करण्यात जाते. OSPF सारखा राउटिंग प्रोटोकॉल जर तुम्ही रन केला 65,000 1 लाख राउटर्स वरती, किती सारे अपडेट्स येणार. अपडेट आलं म्हटलं की राउटरला स्वतःला अपडेट करावंच लागतं. अपडेट आलं की मग तो अपडेट घ्या, अल्गोरिदम रन कर, डिजेस्टर रन कर, फाइंड आउट कर त्याचा FD काय, AD काय, किंवा ड्युअल जर तुमचा OSPF असेल तर कॉस्ट फाइंड आउट कर, मेट्रिक कॅल्क्युलेट कर, टोपो मध्ये सेव्ह कर, बेस्ट पाथ उचल, राउंड टेबल मध्ये टाक. हे सगळं काय करू, हे कुठे चालू आहे, सगळं कंट्रोल प्लेन मध्ये चालू आहे. एकदा डिसाइड झालं बेस्ट पाथ कुठला, मग त्याची कॉपी येऊन तुमची डेटा प्लेन मध्ये बसते आणि मग तुमचा ट्रान्सफर डेटा हा डेटा प्लेन थ्रू जातो. मग राउटरला हे 2 टाईपचा लोड होता. मग आता जे आपण म्हणतो SDN, सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग, याच्यामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं, राउटरचा कंट्रोल प्लेनच काढून घेतला. राउटरला लोडच द्यायचा नाही, त्याचा कंट्रोल प्लेन क्लाउडवर. म्हणजे राउटिंग प्रोटोकॉल कॉन्फिगर करतात तुम्ही क्लाउडवर करता, फिजिकल डिव्हाइस वरती नाही. क्लाउडवर हा काय करतो, फेच करतो, त्याचा टेबल घेतो आणि स्वतःचा फिब टेबल बनवतो. म्हणजे काही डाऊन झालं तर तिकडे अपग्रेड होतं, तिकडे अपडेट झालं, तिथून हा पुश करतो फिब टेबल. याच्याकडे फक्त फिब टेबल आहे. म्हणजे हे पूर्वीपासून चाललं होतं. ह्याच्यावर लोड कसा कमी करायचा, 10-15 वर्ष याच्यावर काम चाललं होतं. सिस्कोचं म्हण, आता सिस्को सुद्धा SD-WAN देतं, तुमचा Fortinet सुद्धा SD-WAN देतो.
तुमचा HP, अरुबा तो सुद्धा SD-WAN देतो. हे 3-4 मोठे मोठे कंपनी SD-WAN देतात. मग आता यांनी तेच केलं की खूप वर्षापासून याचा R&D चालली होती की याचा असा डिव्हाइस, लाईट वेट डिव्हाइस कसा बनवायचा. याच्याकडे राउटिंग प्रोटोकॉल, हा फक्त डेटा ट्रान्सफर करेल. त्याला स्वतः डोकं वापरायची गरज नाही. मग हे कंट्रोल प्लेन आणि डेटा प्लेन हे सेपरेट केले. कंट्रोल प्लेन तुमचा क्लाउड वरती ठेवला आणि आता साईट वरती जो डिव्हाइस आहे तो लाईट वेट डिव्हाइस. त्याचं काम फक्त डेटा फॉरवर्डिंग आलं. तो राउटिंग टेबल मेंटेन करत नाही. तो कुठला टेबल मेंटेन करणार? पिप टेबल. पिप टेबल काय डेटा कुठून येणार? राउटिंग टेबल कडून. राउटिंग टेबल कुठे? सध्या आता हे सगळे जे राउटर्स तुमचे आहेत हे लेगसी आहेत. या सगळ्या राउटरवरती तुमचा कंट्रोल आणि डेटा प्लेन इथेच आहे. पण आता सिस्कोचे जे नवीन डिव्हाइस आहेत, सिस्को मिराकी, त्याचा एक राउटरचा कॉस्ट आहे, तो बेसिक राउटरचा म्हणतो, तो बेसिक राउटरचा कॉस्ट फक्त डब्बा जर घ्यायचा म्हटलं तर नियर अबाउट 1.25 लाख आहे. लायसन्सिंग कॉस्ट वेगळी, प्रत्येक वर्ष लायसन्सिंग कॉस्ट त्याची 50,000 वेगळं. म्हणजे जर मला सॉफ्टवेअर डिफाईन SDN चा राउटर घ्यायचा असेल तर मला 2 लाखाला एक राउटर पडतो, बेसिक ब्रांच राउटर. त्यांचे स्विचेस पण तसेच आहेत. मग त्यांनी राउटर पण SD मॅनेज बनवले, स्विच पण SD मॅनेज बनवले, ऍक्सेस पॉइंट पण SD मॅनेज बनवले, सगळं क्लाउडवर मॅनेज करायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, मला जर एखाद्या लोकेशनचा राउटर डाऊन झाला, हार्डवेअर फॉल्टी झालं, तर तुम्ही काय करणार? हार्डवेअर फॉल्टी झालं, काय झालं, काय करणार तुम्ही? तुम्ही रिमोट लोकेशनला आहे, तुम्ही क्लायंटचं नेटवर्क बघता. म्हणजे काय, तुम्ही क्लायंटच्या ऑफिसमध्ये आहे का? नाही. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये क्लायंटचा नेटवर्क कुठेतरी US UK ला असेल. आता तो नेटवर्क डाऊन, तो राउटर डाऊन झाला, तिकीट आलं, तुम्ही बघितलं, R&D केली, तिकीट रेस केलं, पण राउटर डाऊन आहे, त्याच्या LED वगैरे कुठलं काय लागत नाही. मग आता तुम्ही काय करणार इथे बसून? हार्डवेअर चेंज करणार. मग आता हार्डवेअर चेंज करण्यासाठी तुम्ही काय करणार? फील्ड इंजिनियर त्या लोकल साईडला अरेंज करणार, तो वेगळा हार्डवेअर घेऊन जाईल, तो तिथे रिप्लेस करणार. ठीक आहे, हार्डवेअर त्यांनी लावलं, त्याला कॉन्फिगर पण करायचं. मग काय करणार तुम्ही? हा, तो नवीन हार्डवेअर तो लावणार. मग त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय असेल? हार्डवेअर त्यांनी तिथे लावलं, त्याच्यानंतर बरोबर कॉन्फिगरेशन करावं लागेल. पण कसं करणार तुम्ही कॉन्फिगरेशन? त्याचा कन्सोल ऍक्सेस घेणार. कसा घेणार? हे बघ, हे लक्षात घे, तुम्ही तिथे नाहीये, तुम्ही तिथे नाहीये. तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुमचा फील्ड इंजिनियर तिथे गेलाय, तो डब्बा घेऊन. तो काय करणार? तो डब्याला पॉवर देणार. त्या डब्यावर एक कन्सोल केबल आली असेल, ती कन्सोल केबलचा एक एंड कन्सोल राउटरच्या कन्सोल पोर्टला लावेल, दुसरी केबल आपल्या लॅपटॉपला लावेल, दुसरा एंड. आणि मग काय करेल? तो लॅपटॉपवरती पुट्टी रन करेल, पुट्टीवरून तो कॉम्पोर्टला जाईल, बरोबर. आणि कॉम्पोर्टला गेल्यानंतर तो वरचा डब्बा ठेवलाय ना, तो काढ खाली. ती पासन कोण ठेव इथे मध्ये. आणि ती केबल आहे ना, हा, तीच व्हाईट व्हाईट, हा तीच. हा, त्याला कन्सोल पण आहे का? तिथे बघ कन्सोल वगैरे आहे का? हा, अगदी. त्याला हे दे पॉवर, पॉवर पॉवर पण आहे का? पॉवर पण असेल जाड अशी मोठी, ऐकली घे, थांब जरा ऐक. ते राउटर तुमच्याकडे घ्या, मागची बाजू, मागची बाजू तुमच्याकडे घ्या. तो राउटरला पहिलं बंद करते, बटन आहे ना, ते 0 वर केलं, जिथे 0 असेल ती बाजू फ्लॅट पाहिजे. हा, पॉवर कॉर्ड लाव पहिले. ती कंट्रोल केबलचं ती एक केबल होती ना तुझ्याकडे व्हाईट कलरची, केली का तू? तिथे ना व्हाईट कलरची.
मध्ये ते कारण का कन्सोल पोर्टला आहे ना, कन्सोल जो पोर्ट असतो ती जी एंड आहे इकडे ती, ही एंड जी आहे हे लॅपटॉपला नसतो ना, तो एंड द कन्सोल पोर्टला जाईल ना ती कन्सोलला. सगळे RJ45 दिसतात म्हणून ती केबल कुठेही जाणार नाही, ती कन्सोलच्या कन्सोल पोर्टला जाणार. आवाज नॉच तुटला असेल, जाऊ दे, फक्त ढकलती नॉच असलं की आवाज येतो. ठीक आहे, ती लाव याला, ते पुढच्या एंडला त्या केबलला लाव. USB दे. ठीक आहे, आजच्या डेटला जे नवीन कन्सोल केबल आलेत ते हा हा पार्ट नसतो, डायरेक्ट इथेच USB असतो, डायरेक्ट तुम्ही लॅपटॉपला लावू शकता. ठीक आहे, हा एंड USB होता का? ठीक आहे, ठीक आहे, राहू दे, त्याच्या मॅटर करत नाही. फक्त ती असते की तुम्ही डायरेक्ट इथे लावू शकता, नसेल तर मग तुम्हाला कन्व्हर्टर लागतो. ठीक. मग तुमचा फील्ड इंजिनियर असा राउटर लावणार. ठीक आहे, त्याच्यानंतर डिव्हाइसला, ठीक आहे, ऑन नो करू, नंतर करू आपण. सर्वात पहिले एक ऍप्लिकेशन पुट्टी तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही पुट्टी ओपन करणार. ठीक आहे, आता ह्या डिव्हाइसचा जर IP असता तर मी काय केलं असतं, याला एक कुठला तरी एक पोर्ट आहे ना, 2 पोर्ट आहेत ना याला, फास्ट इथरनेट 0. मला जर ऑलरेडी माहित असतं फास्ट इथरनेट 0 ला 1.1 IP आहे, तर त्या पोर्टला मी लॅन केबल लावणार आणि ती लॅन केबल मी माझ्या लॅपटॉपला लावणार. बरोबर, त्याला 1.1 IP आहे, माझ्या लॅपटॉपला मी त्याच नेटवर्क मधला IP देणार, 1.10 देणार, आणि इकडे मी तो IP टाकणार त्या राउटरचा आणि ओके केलं. जर टेलनेट असेल तर टेलनेट, SSH असेल तर SSH. ओके केलं तर मला तो विंडो ओपन होईल, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, टेलनेट ऍक्सेस. ठीक आहे, कारण मी तो IP नाही घेतोय, मग टेलनेट किंवा SSH, पण तो IP नाही घेतोय. आता याचा मला काय IP माहित नाही, बरोबर, मग इथे सिरियलला क्लिक करायचं. आता याच्यामुळे तो विचारतो कॉम कुठला आहे, आता कॉम चेक करण्यासाठी कंट्रोल पॅनल मध्ये हा जो डिव्हाइस मॅनेजर आहे ना, कंट्रोल पॅनल मध्ये हार्डवेअर अँड साऊंड, त्याच्यामध्ये डिव्हाइस अँड प्रिंटर, त्याच्यामध्ये डिव्हाइस मॅनेजर. तर कॉम्पोर्ट बघायचा असतो नक्की कुठला घेतलाय, तर हे एकदा रिफ्रेश करायचं. आता इथे बघ, इथे असा पोर्ट दिसतोय. ठीक आहे, समजा आपण काय करू, हे केबल काढू आणि तिकडे बघू. इथे कॉम 1 असं लिहून येतं, स्पेसिफिक जर कॉम कुठला असेल ना, कॉम 1, कॉम 2, कॉम 3. आला, हा कॉम 3 आहे. ठीक आहे, तसा तुमच्या वेळेस प्रत्येक केसचा काही वेगळा वेगळा तुमचा येऊ शकतो, म्हणून हार्डवेअर चेंजेस मध्ये बघायचं की तुमचा कुठला कॉम आहे. आता इथे मिनिमाइज करतो हा. आता इथे समजा कॉम 1 आहे, बरोबर, समजा मी असंच करायचा प्रयत्न केला तर तो नाही होणार, अनेबल टू ओपन कॉम 1. पण तोच समजा आपण कॉम 3 टाकला, सिरियल
फॉर्म ठीक आहे, ओपन. हा आला विंडो, डिव्हाइस ऑन कर. ठीक आहे, आता हा त्याचा डिव्हाइसचा विंडो. असं काही नाही घेतल्यानंतर तुम्ही बटन ऑन करायचं, असं काही नाही, तुम्ही अगोदर पण करून ठेवू शकता. म्हणजे हा तुम्हाला असा ऍक्सेस मिळतो. फक्त रिमोट ऍक्सेस घ्यायचा असेल इथे पासून त्या डिव्हाइसचा, तर कसं घेणार, परत पुट्टी ओपन करणार, पण जो टॅब आहे वरती जिथे आपण कॉम सिलेक्ट केलं तिथे आयपी टाकायचं. फक्त तो पिंग होतोय का बघावं लागेल. तुझं पिंग होत नसेल तर तो ऍक्सेस कसा होईल. तो पिंग होतोय का बघायचं आणि मग ऍक्सेस घ्यायचं. मग आता त्या डिव्हाइसला, तो नवीन डिव्हाइस आहे म्हणजे त्याला काय आयपी नसणार. मग तो फील्ड इंजिनियर जो घेऊन गेला तो कॉमनच ऍक्सेस घेणार ना. मग तो कॉम नवला लॅपटॉप वरती असा तो विंडो ओपन करणार. आता हा तो इथे बसलाय, तुम्ही लेट्स से हा विंडो तो युके मध्ये घेऊन बसलाय, तुम्ही पुण्यामध्ये बसलाय, मला तुम्हाला हे कसं दिसणार. तुम्हाला हे कसं दिसणार. हा हा म्हणजे तुम्हाला त्याच्या लॅपटॉपचा रिमोट ऍक्सेस घ्यावा लागेल. मग त्याच्या लॅपटॉपचा रिमोट ऍक्सेस घेण्यासाठी त्याच्या लॅपटॉपवरती नेट पाहिजे. मग त्याच्या लॅपटॉपवरती नेट कसं करायला आणायचं. तिकडचं नेटवर्क बंद रिचेबल नाही झाला ना. तिकडची लिंक डाऊन झाली ISP ची, असं असू शकतं. मग काय करणार. हा, तो त्याची स्क्रीन तुमच्याबरोबर कशी शेअर करेल. मग तुमच्या मोबाईलचे, त्याच्या मोबाईलचे इंटरनेट तो लॅपटॉप वरती घेणार आणि मग तो ती स्क्रीन तुमच्याबरोबर शेअर करणार एअरडेस थ्रू. मग तुम्हाला असा विंडो, त्याचा विंडो दिसेल, मग तुम्ही कॉन्फिगरेशन करता. हे बघ, ही त्याची स्क्रीन तुम्हाला दिसण्यासाठी मध्ये काहीतरी पाहिजे ना. ती कशी दिसणार. त्याच्या लॅपटॉप वरती तरी इंटरनेट पाहिजे. त्यामुळे मोबाईल वरती जर इंटरनेट चालत नसेल तर मग काय होऊ शकत. म्हणजे फील्ड इंजिनियरचं कामच असतं सगळं तयारीने जायचं. हा, त्याचं मोबाईल त्याच्याकडे, त्याला डोंगर दिलेलं असतं, सगळं दिलेलं असतं. ते सगळं त्यांनी त्याची सगळं जे काय मेंटेन त्यांनी करायचं असतं फील्ड इंजिनियरला. तर तुझं ते कामच आहे, तू तिथं नाही म्हटलं नाही पण मला नेट चालत नाही. ठीक आहे, मग तुम्ही त्या डिव्हाइसचा ऍक्सेस घेता आणि मग त्याला तुम्ही कॉन्फिगर करा. कारण तो जाणारा व्यक्ती जो असतो तो सर्टिफाईड नसतो, तो एक टेक्निशियन टाईप असतो. तो फक्त तुम्हाला सगळी कम्युनिटी देणार, तो एनडेसचा ऍक्सेस देणार आणि तो आता तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा. ज्यावेळेस झालं असेल तेव्हा मला फोन करून सांगा, मग तो वाटल्यास तर फिरायला जातो. तुमचं अर्ज मला सांगा, मग मी परत येतो. ठीक आहे, ठीक आहे. मग आता तुम्ही, आता समजा डिव्हाइस मध्ये काहीच नसेल तर तुम्ही या डिव्हाइसचा ऍक्सेस घेऊन मग आता एनडेस थ्रू ऍक्सेस घेताय, मग आता तुम्ही राउटिंग प्रोटोकॉल वगैरे जे काय तुम्हाला कॉन्फिगर करायचं ते तुम्ही सगळं करणार. ठीक आहे, मग तुम्ही काय करताय, राउटिंग प्रोटोकॉल कॉन्फिगर करताय कंट्रोल प्लेन बिल्ड होण्यासाठी. बरोबर. किंवा एक एक्झाम्पल असं घे, एक नवीन क्लायंट आहे ज्याचे 2000 लोकेशन्स आहेत. त्याच्या 2000 लोकेशन तुमच्याकडे एक काम आलं की हे 2000 लोकेशन जे आहेत हे सगळे लोकेशन नवीन आहेत. तिथे राउटर्स आहेत, तिथे स्विच आहेत, तिथे ऍक्सेस पॉइंट्स आहेत. हे सगळे लोकेशनचे कॉन्फिगरेशन करून हे सगळे लोकेशन लाईव्ह करायचे 2-3 महिन्याच्या आतमध्ये. मग आता काय करणार तुम्ही. तुम्हाला एक टाइम टेबल बनवावं लागेल ना, रोज किती लोकेशन लाईव्ह करायचे. प्रत्येक लोकेशनला एक राउटर लावायचा, 2 स्विच लावायचे, 10 ऍक्सेस पॉइंट लावायचे. म्हणजे तुम्हाला असं प्लॅन कोण केला की दिवसाला आपण 5 लोकेशन करणार. बरोबर. आता 5 लोकेशन करायचं म्हटलं तर एका लोकेशन 2 लोक तुम्हाला पाठवावे लागतील. असे 5 लोकेशन म्हणजे रोज 10 इंजिनियर तुमच्याकडे फील्डवरती पाहणार. त्या स्पीडने जरी तुम्ही केलं तर महिन्याला किती होतील, सॅटर्डे संडे ऑफ सोडला तर
हा आठवड्याचे 25 महिन्याचे किती 100 तुम्हाला करायचे 2000 म्हणजे किती दिवस लागतील 2 वर्ष लागतील 2 वर्ष लागतील ना बर फक्त हा तेवढा पुरता पार्ट नाहीये लक्षात घ्या फक्त डिव्हाइस तिथे जाऊन लावायचा पार्ट नाहीये तो कॉन्फिगर पण करायचा म्हणजे आता ते जर कॉन्फिगरेशन समजा असं असेल की तुम्हाला राउटर कॉन्फिगर करायचं मग प्रोटोकॉल्स आहेत त्याच्या भरपूर साऱ्या सिक्युरिटी पॉलिसीज आहेत त्याच्यावरती आयपी सेट वगैरे सगळं करायचं हे प्रत्येक राउटरवरती तुम्हाला कॉन्फिगर करायचं त्या स्विचेस वरती व्हीलॅन्स आहेत वगैरे ह्या पण कॉन्फिगरेशन करायचं ऍक्सेस पॉईंट वरती कुठला एसएसआयडी आहे कुठली फ्रिक्वेन्सी वापरायचं आहे बँड कुठला वापरायचा आहे कॅमेराला कुठला व्हीलॅन मध्ये ठेवायचा या सगळ्या गोष्टी कॉन्फिगर करणार मग प्रत्येक लोकेशनचे 6-7 तुम्ही डिव्हाइस कॉन्फिगर करायचे असे 2000 लोकेशन म्हणजे 2000 इंटू लेट से ऍव्हरेजली तुम्ही 5 डिव्हाइस जरी पकडलं तरी 2000 इंटू 5 म्हणजे 10,000 डिव्हाइसेस तुम्हाला कॉन्फिगर करायचे आणि कॉन्फिगर केल्यानंतर ते 2 गोष्टी होऊ शकतात काय एक तर ते साईट वरती पाठवायचे आणि मग ते ऍक्सेस देईल मग आपण त्याच्यासमोर कॉन्फिगर करत बसायचं दुसरं ते पहिलेच कॉन्फिगर करायचे कुठे म्हणजे जितो हार्डवेअर घेऊन जायच्या अगोदर त्याला घरी सांगायचं घरून मला लॅपटॉप वरती लाव पहिला ऍक्सेस दे मग तो घरी एक डिव्हाइसचा ऍक्सेस देईल मी तिथे म्हणजे माझा वेळ तर जाणारच फक्त काय होईल क्लायंट कडे गेल्यानंतर तिथे वेळ कमी लागेल क्लायंटने जर मला समजा म्हटलं की जो काही समजा तुमचं काम आहे जसं आम्ही फुजित्सू मध्ये असताना मॅप क्लायंटसाठी आम्ही काम करत होतो त्याचे लोकेशन होते 1700 प्रत्येक लोकेशनला जवळपास डिव्हाइसेस होते जुना सेटअप सगळा लेगसी होता म्हणजे हे राउटर्स होते हे स्विचेस होते ते एक्सपायर झाले म्हणून ते म्हटले आता हे डिव्हाइस लावायचेच नाही सगळं प्रॉपर एसडी वॅन करायचं मग सगळे डिव्हाइस रिप्लेस करायचे मग तिथे एसडी वॅनचा सिस्कोचा राउटर सिस्कोचा मिराकी राउटर आला मिराकीचा स्विच आला मिराकीचे ऍक्सेस पॉईंट सगळे आले आता हे 1700-1800 लोकेशन जर कॉन्फिगर करायचं झालं तर प्रत्येक लोकेशनचा एक डिव्हाइस म्हणजे प्रत्येक लोकेशनचा कमीत कमी 10-12 डिव्हाइसेस असे 1700 लोकेशन मग आता हे कॉन्फिगर आम्हाला दिलं होते 3.5-4 महिन्याचा टाइम 3.5-4 महिन्यात हे सगळे डिव्हाइस कॉन्फिगर करायचे आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं होतं की कुठल्याही लोकेशन साईटला तुम्ही गेला सगळं काम तुमचं 4 तासाच्या आत तुमचं संपलं पाहिजे म्हणजे त्यांच्या इथे सकाळी 9 त्यांच्या इथे सकाळी 6 ते ऑफिस उघडायच्या अगोदर म्हणजे 10 6 ते 10च्या आत ऑफिस उघडायच्या अगोदर सगळा सेटअप तयार पाहिजे म्हणजे त्यांनी हे पण टाइम दिला नव्हता की एक दिवस तुम्हाला घ्या आम्ही बंद ठेवतो तसं नाही ते एक दिवस पण बंद नाही ठेवणार जे काही तुम्हाला करायचंय सगळा सेटअप ते सकाळी 10 ते 10 जास्तीत जास्त 11 पर्यंत तुम्ही सगळं लाईव्ह करून तुम्ही निघून जा म्हणजे 5 तासाचा विंडो ठेवला होता म्हणजे आम्ही तो 4 तास पकडून चाललो आता या 4 तासात जर करायचं म्हटलं तो डिव्हाइस साईट वरती जाऊन जर कॉन्फिगर करायचा म्हटलं तर साईट वरती इंजिनियर पोहोचणार परत तो इंजिनियर साईट वरती 6 वाजता पोहोचणार पहाटे सिक्युरिटी गार्ड असेल नसेल तो अरेंज करत 15 मिनिटं इकडे तिकडे होणार मग ते सगळं टाइम शेड्यूल होतं तो 6 वाजता काय करेल 6 वाजून 10 मिनिटांनी काय करेल 6 वाजून 15 मिनिटांनी काय करेल हे सगळं फॉर्मॅट रेडी होतं की आतमध्ये किती वाजता पोहोचला पाहिजे बरोबर डेस्क वरती 6 वाजून 15 मिनिटांनी जिथे राउटर ठेवायचा तिथे तो पोहोचला पाहिजे 6 वाजून 20 मिनिटाला त्यांनी सगळा डिव्हाइसचा सेटअप केलं पाहिजे आणि 6 वाजून 25 मिनिटांनी त्या डिव्हाइसचा ऍक्सेस दिला पाहिजे मग हा फ्लो बनण्यासाठी 10 दिवस मीटिंग चालली पहिले 10 दिवस इंजिनियर पाठवले की नक्की किती वेळ लावायला किती वेळ मिनिटं लागतात डिव्हाइस बटन स्टार्ट केल्यानंतर डिव्हाइस लाईव्ह घ्यायला किती मिनिटं लागतात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा मॅप बनवला गेला रोड मॅप आणि मग डिसाईड केलं की ठीक आहे हे सगळं जर असं ह्या पद्धतीनं जर चाललं तर आपण साईट 11:30 वाजता लाईव्ह करू शकतो मग आता त्याच्यामध्ये हे डिव्हाइस जर साईट वरती पोहोचल्यानंतर जर मला कॉन्फिगर करायचं असेल तर मला कॉन्फिगर करण्यातच मला फक्त कॉन्फिगर नाही करायचंय डिव्हाइस कॉन्फिगर करायचा भाग वेगळा तो नंतर क्लायंट आपले सगळे डिव्हाइस त्याला लावणार कॅमेरे लावणार सगळे लावणार त्याचं सगळं ऍप्लिकेशन चालतंय का नाही हे टेस्ट पण करायचं टेस्ट करायलाच 3-4 तास लागतात तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी चालतात त्याचा कॅमेरा चालतोय का नाही त्याचा आयपी फोन मधून कॉलिंग होतंय का नाही बाहेर हे सगळे स्विचेसला कनेक्ट आहेत
त्याचे जेवढे गेस्टचा वायफाय आहे, गेस्टच्या लोकांना वायफाय चालतंय का नाही, त्याच्या अकाउंटच्या टीमला वायफाय चालतंय का नाही, मग ते रोम करत त्यांचा डिव्हाइस जो असतात ते ज्याला आपण पॉस म्हणतो, म्हणजे काय बिलिंगचा जो डिव्हाइस असतो ना हातात घेऊन फिरतात, तर ते बिलिंगचे डिव्हाइस युके मध्ये तो प्रत्येक लोकेशन जाऊन फिरायचा की इथं रेंज लागतंय का, मग ते सगळे चेक करायचं, मग ते टेस्टिंग करायला पण 3-4 तास लागतात. आता कॉन्फिगर करायला जर मला 3-4 तास लागत असतील, त्याच्यानंतर टेस्टिंग करायला 3-4 तास म्हणजे प्रत्येक साईटवरती कमीत कमी 10 तास जाणार. तेवढं ते अलाउड करत नव्हते. 10 तास म्हणजे अख्खा दिवस. म्हणजे ते म्हणायचं आमचा दिवसाचा जो काही बिझनेस आहे ते 1000 पाउंडचा आहे. मग तो आमचा लॉस होतो 1000 पाउंडचा. मग त्यांना ऑफिस चालू व्हायच्या अगोदर सगळा तो सेटअप बनवून पाहिजे होता प्रत्येक लोकेशनचा. मग एवढं सगळं मी का सांगतोय, की कंट्रोल प्लेन सेपरेट होता SD WANचा. म्हणून आम्ही सगळे डिव्हाइस डॅशवरती कॉन्फिगर करून ठेवले. हार्डवेअरचा काही संबंध नाही. हार्डवेअरला कुठेच हात लावला नाही. हार्डवेअरला कुठेच हात, पोर्टल बनवून ठेवले प्रत्येक लोकेशनचं. प्रत्येक लोकेशनचं एक स्वतःचा डॅश बनवून ठेवला क्लाउडवरती. सगळं व्हर्च्युअल, कुठेच फिजिकल नाही. सगळं कॉन्फिगरेशन क्लाउडवरती करून ठेवलं. म्हणजे स्विचच्या आयकॉनला क्लिक केलं, स्विचचा डॅश याचा सगळं कॉन्फिगरेशन त्याच्यावरती करून टाकलं. राउटरचं सगळं कॉन्फिगरेशन डॅशवरती करून टाकलं. त्यांनी फक्त टेबलवर न्यायचा, डिव्हाइस लावायचा, इंटरनेटची केबल लावली, डिव्हाइस तो क्लाउडशी बोलायचा, कॉन्फिगरेशन घ्यायचं. इथे लक्षात, म्हणजे साईट वरती गेल्यानंतर डिव्हाइस लावला की 5 मिनिटात येऊन सगळं कॉन्फिगरेशन असायचं. म्हणजे पुढचे 4 तास फक्त टेस्टिंग चालायचं. आम्ही काय कॉन्फिगर करायचा कन्सेप्ट तिथे ठेवलाच नाही. मग SD WAN होतं म्हणून ते सोपं झालं. जर या टाईपचे डिव्हाइस असते तर याला मॅन्युअली मला ऍक्सेस घ्यावा लागला असता, तर मी इथे कॉन्फिगर करू शकतो. म्हणून SD WAN मध्ये कसं असतं, सगळे डिव्हाइसेस जे आहेत, एक आपण म्हणतो कंट्रोलर असतोय. कंट्रोलर वरती सगळ्या डिव्हाइसचं कॉन्फिगरेशन, सगळ्या डिव्हाइसचा डॅश, तुम्ही सगळे 1700 डिव्हाइसचा तुम्ही डॅश बनवता. म्हणजे प्रत्येक क्लायंटचं एक कोड होता त्या क्लायंटला, म्हणजे क्लायंटच्या ब्रांचचा, प्रत्येक ब्रांचचा एक कोड असायचा. लंडनची ब्रांच असेल तर त्याचा एक कोड असायचा. मग लंडन डॅश 2741. मग लंडन डॅश 2741 ला क्लिक केलं की त्याचा डॅश ओपन व्हायचा. त्या डॅशमध्ये त्या राउटरला क्लिक केलं, त्या राउटरचा विंडो ओपन व्हायचा. स्विचला क्लिक केलं, स्विचचा फिजिकली आहे तिथे नाही काही. मग राउटरला क्लिक करायचं, राउटर सगळं कॉन्फिगरेशन तिथे करून ठेवायचं. स्विचला क्लिक करायचं, स्विचचं सगळं कॉन्फिगरेशन करून ठेवायचं. ऍक्सेस पॉईंट सगळे किती ऍक्सेस पॉईंट लागणार? 5. मग ते 5 ऍक्सेस पॉईंटचं कॉन्फिगरेशन करून ठेवायचं. मग तो जेव्हा डिव्हाइस घेऊन जाणार, त्या हार्डवेअरशी तुम्ही काही संबंध नाही. डिव्हाइस जेव्हा तो घेऊन गेला, तो लावणार, ऑटोमॅटिक ते येणार. आणि फक्त एकच होतं की साईट वरती जो डिव्हाइस लावलाय आणि डॅशवरती जो कॉन्फिगरेशन केलंय तो हाच डिव्हाइस आहे. हे कसं होणार? त्याचा सिरियल नंबर. म्हणजे ऑलरेडी आमच्याकडे लिस्ट असायची की कुठल्या साईटवरती कुठला राउटर जाणार, त्याचा सिरियल नंबर काय, त्या साईटवरती कुठला स्विच, त्याचा सिरियल नंबर काय, त्या स्विचवरती हे 5 ऍक्सेस पॉईंट, त्याचे हे सिरियल नंबर. आम्ही क्लाउडवरती ते सिरियल नंबर रजिस्टर करून ठेवायचं. मग हा डिव्हाइस अप आला की हा सिरियल नंबर अप आला, हा इंटरनेट म्हणजे हा क्लाउडशी बोलायचा, सिरियल नंबर मॅच व्हायचा, तो कॉन्फिगरेशन बरोबर. नाही तर असं झालं असतं की याचं कॉन्फिगरेशन त्याला जातंय, त्याचं कॉन्फिगरेशन त्याला जातंय. मग ज्या सिरियल नंबरशी ज्याला तुम्ही कॉन्फिगरेशन केलंय त्या सिरियल नंबरच्या डिव्हाइसच्या आतमध्येच ते कॉन्फिगरेशन पुश होणार. म्हणजे थोडक्यात काय, हे का पॉसिबल झालं? तुम्ही कंट्रोल प्लेन वेगळा केला म्हणून. कंट्रोल प्लेन जर फिजिकल डिव्हाइस वरती असता तर मला या डिव्हाइसचा ऍक्सेस घेऊन हा डिव्हाइस कॉन्फिगर करावा लागला असता, जे आता करावं लागेल. पण कंट्रोल प्लेन वेगळा झाला त्याच्यामुळे मला काय, हार्डवेअर फक्त प्लग अँड प्ले झाला. मी संपूर्ण क्लाउडवरती कॉन्फिगर करून ठेवणार. मग आमचा रुटीन कसं असायचं डेली, मंडे टू थर्सडे फक्त मायग्रेशन चालायचं. मायग्रेशन म्हणजे काय, लेगसी सेटअप वरून आम्ही क्लाउड SD WAN सेटअप टाकत होतो. म्हणजे मायग्रेशन म्हणजे काय, रोज 25 साईट कॉन्फिगर नाही, रोज 25 साईट वरती 25 इंजिनियर जायचे. आम्हाला टार्गेट दिलं तर रोज 25 साईट अप झालेच पाहिजे. मग आम्ही दोघंच असायचो, मी आणि माझा दुसरा मित्र, दुसरा एक आर्किटेक्ट आणि मी.
मग माझ्याकडे 12 साईट, त्याच्याकडे 12 साईट. मग काय काम? रोज सकाळी 6 वाजता, तिकडे 6 वाजता म्हणजे इंडियन टाइम, आपल्या इथे 4:30 तासाचा फरक आहे. तिकडे 6 म्हणजे आपल्या इथे 7, 8, 9, 10, 10:30 वाजता आपल्या इथे चालू होतं ते काम. मग 10:30 वाजता मग काय असायचं, आता त्याच्या अगोदरचंही काम भरपूर असायचं. म्हणजे काय, ठीक आहे, आता समजा सगळं प्रोसेस सांगायचीच म्हटलं तर मंडे टू थर्सडे हे फक्त क्लायंटचं, क्लायंटवरती फील्ड इंजिनियर साईटवरती इंजिनियर जाणार, त्याच्याशी कंटिन्युअस कम्युनिकेशन राहणार, तो डिव्हाइस लावणार, टेस्टिंग वगैरे सगळं, हे सगळं मंडे टू थर्सडे चालायचं. फ्रायडे काय चालायचं, आता रोज किती साईट लाईव्ह होतात? 25. किती दिवस काम चालायचं? मंडे टू थर्सडे. म्हणजे आठवड्याला 100, बरोबर? मग ते 100 साईटचं कॉन्फिगरेशन पहिलं करून ठेवावं लागणार. मग ते आम्ही फ्रायडेला करायचं. म्हणजे ह्या फ्रायडेला पुढच्या मंडे टू थर्सडेचे जेवढ्या साईट आहे ते ह्या फ्रायडेला सगळा त्याचा डॅशबोर्ड करून ठेवायचा. बरोबर? म्हणजे ते फ्रायडेला त्यांनी आम्हाला दुसरं काही काम नव्हतं दिलं. मग फ्रायडेला जे काय आहे, माझे 6 तास आणि त्याचे 6 तास. मी 50 डिव्हाइस कॉन्फिगर करणार, तो 50 कॉन्फिगर करणार. डॅशवरती. हार्डवेअर कुठंच नाही. हार्डवेअर कुठं लावलं पण नाही, ते बॉक्स मॅच असणार. असंही नाही ते कुठे प्लगइन करून ठेवलं. ते बॉक्स मॅच असणार, कुठे असेल तिथे असेल. फक्त फील्ड इंजिनियरला सांगितलेलं असायचं, सीएल नंबर मॅचेस केले, त्याला एक लिस्ट दिली जायची. या साईटला हे सीएल नंबरचे डिव्हाइस उचलून घेऊन जायचं. मग त्याचं काम असेल, तो बरोबर त्या सीएल नंबरचेच कुठला तो राउटर, स्विच, एक्सेस पॉईंट वगैरे ते सगळे ते घेऊन जायचं. पण त्याचं कॉन्फिगरेशनचा डॅश आम्ही फ्रायडेला बिल्ड करायचो. आणि समजा ते सगळं कॉन्फिगरेशन आम्ही, म्हणजे डॅश सगळं रेडी झालं. आता आता फील्ड इंजिनियर गेला, तो 6 वाजता बरोबर आम्हाला फोन करणार की मी पोहोचलो. मग 12 फील्ड इंजिनियर एका वेळेस माझ्याशी बोलायचे आणि 12 फील्ड इंजिनियर एका वेळेस त्याच्याशी बोलायचे. फोनवर कम्युनिकेशन चालायचं नाही, हा चॅट असायचा. मग प्रत्येक इंजिनियर बरोबर 6 वाजता पोहोचला, मग तो अपडेट करायचा की आम्ही डिव्हाइस लावला. मग तो डिव्हाइस जसाही लावायचा, त्या डॅशवरती तो ग्रीन व्हायचा. डॅश आमच्याकडे होता. मग तो डिव्हाइस सगळे रेड असायचे सुरुवातीला. त्यांनी लावला तिथे, पॉवर दिली, तुमचा सिरियल नंबर मॅच झाला, कॉन्फिगरेशन आलं की डिव्हाइस डॅशवरती ग्रीन होतं. मग लगेच टेस्टिंगचं काम चालू व्हायचं. पण मग 10:30ला ते काम स्टार्ट व्हायचं. पण आम्ही ऑफिसमध्ये जे पोहोचायचो ते सकाळी 7:30ला पोहोचायचो. म्हणजे अगोदर काय करायचो आम्ही, कॉन्फिगरेशन तर झालंय, मग अगोदर जाऊन काय करायचं, सेटअप तर फील्ड इंजिनियरवाला करणार आहे. माझं काय रोल आहे इथे बसून, मी सकाळी 3 तास अगोदर जाऊन का बसतोय. प्लॅन कुठेही फेल नाही गेला पाहिजे. मग काय की त्या ज्या साईट आहेत, म्हणजे ते किती प्रोसेसने काम करतात बघ, इथे तेवढं काम नाही चालत. दर आठवड्याला रोज किती 25 साईट मायग्रेट होणे, म्हणजे आठवड्याचे 100 साईट. त्यांनी T-7 दिलं होतं. T- म्हणजे टार्गेट डेच्या 7 दिवसा अगोदरपासून, टार्गेट डेच्या 10 दिवसा अगोदरपासून. म्हणजे आज डेट काय, 25. समजा 5 तारखेचं 25 साईट मायग्रेट होणार आहे. त्या 5 साईटची लिस्ट, त्या 25 साईटची लिस्ट असणार. त्या 25 साईटचं टेस्टिंग, कुणाचं टेस्टिंग, डिव्हाइसचं टेस्टिंग नाही, डिव्हाइस साईडवर तर नाहीच आहे. त्याची इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सगळं डिव्हाइस लावलं, सगळं पता कळालं की ते इंटरनेटच बंद आहे. मग ते इंटरनेट कोण दिलेलं, ब्रिटिश टेलिकॉम. पण ब्रिटिश टेलिकॉमनी होणार ऍप पण दिलेलं असायचं की ते इंटरनेट कनेक्शन चेक करण्यासाठी. मग T-10 म्हणजे 5 तारखेला ज्या ब्रांचेसचं इन्स्टॉलेशन आहे ते 25 तारखेला मी चेक करणार, सगळ्या लिंक अप आहेत का नाही. त्यातली एकही लिंक जर मला डाऊन दिसली, ते VT बरोबर तिकीट रेज करायचा आणि ती इश्यू रिझॉल्व्ह करून घ्यायचा त्या तेवढ्या 10 दिवसात. उद्या 26 तारीख, उद्या मी काय करणार, परत पहिले 3 तास काय करणार, कुणाचे, हा क्लायंटचीच. पण जे आज 25 आहेत, आज जे जाणार आहे ते करायचे. जे 7 दिवसानंतर आहे
ते करायचे. म्हणजे हे बघ, एक एक दिवस कमी कमी होत जाणार. 10 दिवस सोड, T-7. टार्गेटच्या 7 दिवस अगोदर, टार्गेटच्या 6 दिवस अगोदर, टार्गेटच्या 5 दिवस अगोदर, टार्गेटच्या 3, टार्गेटच्या 2, टार्गेटच्या दिवशी, टार्गेटच्या 7 दिवस अगोदर काय करणार, 7व्या दिवशी जे इन्स्टॉलेशन आहे त्याच्या लिंक सगळं टेस्ट करणार आणि आज जे इन्स्टॉलेशन आहे त्याच्या लिंक टेस्ट करणार. 7व्या दिवशी मला 7 दिवस अगोदर मला कळालं की 2 तारखेचं जे मायग्रेशन आहे त्याची ही लिंक डाऊन आहे. तर त्याचं तिकीट मी आज रेज करणार. त्याचा तिकीट नंबर मी माझ्या टीमला पाठवून देणार. क्लायंटला सुद्धा ही लिंक तुमची डाऊन आहे, तिकीट रेज केलं. T-6 त्या 2 तारखेच्या लिंक परत आज टेस्ट करणार. त्यातली कुठली अप आली किंवा नवीन कुठली डाऊन गेली. आणि आज जे मायग्रेशन आहे त्याचे 25 परत करणार. T-5 त्या 2 तारखेची परत चेक करणार. ते आज कुठले डाऊन झाली आहे का. T-4 म्हणजे टार्गेटच्या 4 दिवसांनी कुठल्या आहेत त्या परत आज चेक करणार आणि आजच्या कुठल्या ते चेक करणार. T-3 असं करत करत मग हा रेकॉर्ड राहायचा की समजा एखादी लिंक डाऊन झाली, आता ती टार्गेट दिवशीच जर डाऊन झाली, आजच्या 25 ब्रांचेसचं मायग्रेशन आहे त्याच्यातली एक लिंक मी आज सकाळी येऊन टेस्ट केली आणि ती लिंक डाऊन दिसली मला, तर ऑब्व्हियसली मी तिकीट रेज करणार. पण लगेच मला 8 वाजता सांगायचं इंजिनियर पाठवू नका, कारण का इंजिनियर काय घ्यायचा, 150 पाऊंड चार्ज करायचा व्हिजिटला. तो जर तिथे पोहोचला आणि इंटरनेट डाऊन लिंक असेल तर तो चार्ज घेणार क्लायंट कडून. मग क्लायंट आमच्यावर थोपवायचा की तुमच्यामुळे $150 पाऊंड आमचे गेले, म्हणजे 10,000 रुपये. तिथे एका व्हिजिटला 10,000 रुपये घेतात आणि ते इंजिनियर कारशिवाय जात नाही. ते काय टू व्हीलर वगैरे कन्सेप्ट नसतो. त्याचे 10,000 रुपये घेतात एका व्हिजिटचे आणि ते पण 3 तास थांबतो, 3 तासाच्या वर थांबत नाही. मग ते काही करणार नाही, ते लावणार आणि ते निघून जाणार. ते काय तुमचे ते तुमचं काय, तो तुमचा लुकआउट आहे. पण मग ते 10,000 दिल्यामुळे त्याला एक टाइम दिला होता की बाबा 7 तास तू सपोर्ट करायचं. त्याच्यावरती काय झालं, मग एक्स्ट्रा पेमेंट काही 10 पाऊंड काहीतरी पर आवर मग एक्स्ट्रा होतं. मग जर ती लिंक आत्ता डाऊन झाली आणि आत्ता माझं मायग्रेशन आहे आणि मला आत्ता कळलं ती लिंक डाऊन झाली, तर त्या दिवशीचं ते इन्स्टॉलेशन नाही झालं. मग ते का नाही झालं, ती लिंक डाऊन झाली नाही म्हणून नाही झालं. मग ती लिंक डाऊन झाली आज, ती अगोदर चेक केली होती का, त्याचा प्रूफ काय. जर ती चेक केली होती तर त्याचा प्रूफ पाहिजे. मग आम्ही स्नॅप घेऊन ठेवायचो. 7 म्हणजे 7 दिवस अगोदर 2 तारखेला सगळ्या लिंकचा स्नॅप घ्यायचा. त्या सगळ्या लिंक ग्रीन दिसायच्या त्याचा स्नॅप. 6 दिवस अगोदर सगळं परत घ्यायचा त्याच्या सगळ्या स्नॅप. म्हणजे आमच्याकडे प्रूफ असायचा की बाबा ह्या सगळ्या लिंक ह्या अप होती, ती आज सकाळी डाऊन झाली. आणि जर त्यातली कुठली लिंक 7 तारखेला डाऊन झालेली असेल, ती अप आलीच नाही, तर ती आदल्या दिवशीच मेल करून सांगायचं ती लिंक अजून अप आली नाही, ती लिंक उद्यासाठी कॅन्सल असेल. उद्या त्या लोकेशनला कुठलाही इंजिनियर पाठवू नका. प्लॅनिंग 3 महिने चाललं. हे कसं असणार सगळं. प्लॅनिंग मध्ये आमचे 3 महिने गेले. कसं काम करावं लागेल नक्की, मग इंजिनियर काय, तो डिव्हाइस घेऊन कसे जाईल, त्याच्यानंतर मग कुठल्या मिनिटाला काय होईल, मग लिंक डाऊन झाली तर मग कसं. मग हे सगळे आर्किटेक्ट, त्यांचे 3-4 आर्किटेक्ट, आम्ही 3-4 लोक सगळे मिळून मग हे डिझाईन केलं. 3 महिने त्यात गेले. 3 महिने काही नाही, ऍक्च्युअल साईट मायग्रेट एकही झाली नव्हती. फक्त 10 करण्यात 3 महिने गेले. मग ते 3 वेळानंतर पण लगेच 24 साईट नाही, मग 3 वेळानंतर पहिल्या दिवशी फक्त एकच साईट दिली. त्या साईटचं नाव मला आता आठवत नाही, त्याचं नाव चांगलं होतं, लक्षात राहण्यासारखं होतं. ती साईट त्या दिवशी फक्त एकच साईट दिली. मग ती एक साईट करायलाच आम्हाला 8 तास गेले, एक साईट. मग त्याच्यानंतर परत R&D करत बसले सगळे. का 8 तास गेले, कुठे काय चुकलं. मग रोज असे SOP बनायचे, डॉक्युमेंट रोज चेंज व्हायचं. मग ते फिल्टर होऊन चुका निघत गेल्या. मग नंतर 1 आठवड्यानंतर मग दिवसाला 2 साईट्स दिली. मग त्याच्यानंतर दिवसाला 8 दिली. मग दिवसाला 16 दिली. मग ते 3 महिने पहिले गेले. पुढचे 3 महिने फक्त एक आठवड्यानंतर किती पुश करू शकतो आपण. मग 6 महिने जे होतं ते 6 महिन्यानंतर आम्ही आता विचार केला की आता आम्ही रेडी, म्हणजे आता सगळं क्लिअर झालं. मग त्याच्यानंतर मग दिवसाला 25 साईट झाली. मग एखादी साईट नाही व्हायची, मग कुठे काही इश्यू व्हायचा, कधी डिव्हाइस अपच यायचा, डिव्हाइसच फॉल्टी असायचा. मग तो
मग तो स्पेअर डिव्हाइस कधी आणला असेल तर ठीक, नाही आणला असेल तर नाही. मग हे असं माहिती म्हणजे पहिले 6 महिने काही नाही झालं. मग एंटायर मायग्रेशन किती दिवसात झालं? दिवसाला 25 साईट म्हणजे आठवड्याला 100. आठवड्याला किती? 100च ना. महिन्याला किती झाले तुमचे? 400 झाले. मग ते 1600 साईट पुढच्या 3-3.5 महिन्यात झाले. पण त्याचं प्लॅनिंग 1 वर्ष चाललं. पहिले 1-1.5 महिने फक्त मीटिंग चालवली. नंतर पहिले 3 महिने काय कसं करावं लागेल काय, त्याच्यानंतर मग टेस्टिंग चालू झालं. टेस्टिंग मध्ये पण त्यांनी काय केलं, तिकडे एक लॅब बिल्ड केली. एक रूम घेतला, त्या रूम मध्ये सगळे डिव्हाइसेस बिल्ड केले, टेस्ट केलं त्याच्यावरती, हे नक्की कॉन्फिगरेशन चालते का नाही, व्हीपीएन वर्क होतंय का नाही. ते सिम बेस्ड डिव्हाइस होतं. त्याच्यामध्ये प्रायमरी लिंक ब्रॉडबँड होती आणि सेकंडरी लिंक सिम कार्डवर होती 4G. मग ती ब्रॉडबँड डाऊन झाली तर लगेच 4G वरती ट्रान्सफर होतोय का नाही डेटा, मग त्याला तो किती वेळ घेतो, फॉलबॅक किती घेतो, मग व्हीपीएन वगैरे या सगळ्या गोष्टी. मग या सगळ्या टेस्ट करत करत मग ते पहिले 6-7 महिने त्यात गेले आणि ऍक्च्युअल तुमचं मायग्रेशन फक्त शेवटचे 3-3.5 महिन्यात झालं. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की लेगसी जर असते तर ते खूप जास्त त्रास झाला असता. त्याचा कंट्रोल प्लेन सेपरेट केला म्हणून याचं कॉन्फिगरेशन मी अगोदरच डॅशवरती बिल्ड करून ठेवायचं. कुठेही हार्डवेअर लागत नव्हतं डॅश बिल्ड करण्यासाठी, ते क्लाउड वरती होतं सगळं कॉन्फिगरेशन. डिव्हाइस अप आला, डिव्हाइसचा सिरियल नंबर क्लाउड वरती रीच व्हायचा. क्लाउडचा प्रत्येक डिव्हाइसला जो कंट्रोलर आहे त्याचा आयपी ऍड्रेस माहित असायचा, तो कंट्रोलर बरोबर रजिस्टर करायचा, रजिस्टर केलं सगळं कॉन्फिगरेशन तुम्ही इथून उचलायचं. म्हणजे पहिल्या 20 ते 25 मिनिटात सगळं व्यवस्थित झालं. लिंकला जर काही प्रॉब्लेम नसेल तर पहिल्या 25 मिनिटात सगळे डॅशवरती डिव्हाइस ग्रीन व्हायचे. मग तो इंजिनियर फटाफट सगळे हे लावणार, केबल लावणार, क्लायंटला विचारणार, ऍप्लिकेशन चेक कर, म्हणजे सगळं जर व्यवस्थित झालं तर 2 तासात इंजिनियर तिथून बाहेर पडायचं. जास्तीच वेळ लागला तर 4-5 तास लागायचे. हे सगळं का सांगितलं, कारण कंट्रोल प्लेन आणि डेटा प्लेन हा वेगवेगळा असतो. लेगसी डिव्हाइस जे आहे तुमच्याकडे आहे याचा कंट्रोल प्लेन आणि डेटा प्लेन एकच आहे. म्हणजे याचाच आता याच्याकडे राउटिंग टेबल नाही, पण समजा आता काय कॉन्फिगर केलं नाही म्हणून आयपी रूट म्हणजे तुमचा राउटिंग टेबल, त्यामध्ये काही नाही तो भाग वेगळा. आयपी सेफ म्हणजे तुमचा डेटाबेस टेबल, तो असा दिसतो. काय समजा हे बघ, राउटिंग टेबल मध्ये काय, समजा इथे राउटिंग टेबल मध्ये तुम्हाला एक नेटवर्क दिसलं असतं काय 10.0, इथे काय दिसलं असतं 10.0 एक नेटवर्क आहे, तो भाया 2 थ्रू रिचेबल आहे 0/0 पोर्ट थ्रू. त्याच्यामध्ये त्याचं मेट्रिक दिसलं असतं, त्याच्यामध्ये त्याचा एडी दिसला असतं, त्याच्यामध्ये कुठला राउटिंग प्रोटोकॉल सांगितलं ते दिसलं असतं. त्याचीच कॉपी तुमची येते सेफ टेबलमध्ये. सेफ टेबलमध्ये तिथून नेटवर्क असतं 192.168.1. इथे काही दुसरं एक्स्ट्रा तिसरं काही दिसत नाही. काय दिसणार 192.168.10.0 नेक्स्ट ऑफ 2.2 आणि इंटरफेस, कुठल्या इंटरफेस थ्रू जायचं. म्हणजे हा सिम्प्लिफाईड टेबल तुमच्या डेटा प्लेन मध्ये मेंटेन होतो फक्त. मग आलं पॅकेट, काय आलं, कुठे पाठवायचंय, कुठल्या पोर्ट मधून, संपला विषय. ते राउटिंग टेबल 5व्या मजल्यावरती जाऊन ते विचारायची गरज नाही. डेटा प्लेन नसतं तर प्रत्येक वेळेस पॅकेट आलं ते पहिलं राउटिंग टेबल मध्ये जाणार, राउटिंग टेबल मध्ये जाऊन बघणार, मग बाबा काय त्याचा एडी काय, ओएसपीएफ आहे, मग कुठला घ्यायचा आहे, कुठल्या पाथ थ्रू मग जाणार. हे काय डेटा प्लेन मध्ये हार्डवेअर आहे. इंटरफेस म्हणजे हार्डवेअरच ना. पॅकेट उचल, एका पोर्ट मधून उचल, डेस्टिनेशन काय बघ, कुठल्या पोर्ट मधून 0/0 पाठवून दे बाहेर. पण डेटा प्लेन कुणावर डिपेंड आहे, कंट्रोल प्लेनवर. कंट्रोल प्लेन कुणावर डिपेंड आहे, राउटिंग प्रोटोकॉलवर. एखादा पाथ डाऊन झालं तो फाइंड आउट कसं होणार, राउटिंग प्रोटोकॉलच्या अपडेट्समुळे. अपडेट म्हणजे काय, राउटिंग प्रोटोकॉल पॅकेट्स म्हणजे राउटिंग पॅकेट्स. राउटिंग पॅकेट यूज करून कंट्रोल प्लेन बिल्ड झाला. कंट्रोल प्लेनच्या सिम्प्लिफाईड व्हर्जन ची कॉपी आली डेटा प्लेन मध्ये आणि डेटा प्लेन बघून तुमचं राउटिंग होतं. बरोबर. मग हा कंट्रोल प्लेन आणि डेटा प्लेन हा तुमच्या एकाच डिव्हाइस वरती असतो, तो लेगसी. आता जो आपण म्हणतो SD WAN, सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग, याच्यामध्ये कंट्रोल पण वेगळं काढून क्लाउड मध्ये टाकलं. आता जो लोकेशनला जो राहतो
तो फक्त डब्बा राहतो. त्याला फक्त पोर्ट राहणार, तो फक्त ह्या पोर्टमधून आला, या पोर्टमधून बाहेर पडतो. तो स्वतः डोकं म्हणजे त्याचा ब्रेन म्हणतो, तो ब्रेन त्याच्याकडे नाही ठेवला. तो ब्रेन त्याकडे नाही ठेवला म्हणून तो, आता समजा एक विचार कर ना की राउटिंग प्रोटोकॉल रन करायचा म्हणजे त्याचं सीपीयू पण चांगलं पाहिजे, त्याचं रॅम पण चांगलं पाहिजे. आता त्या सीपीयू म्हणजे आता असा विचार कर ना की आता लॅपटॉप तुम्ही i5 घेता, तुम्हाला इव्हेंटजी वगैरे सगळं रन करायचं म्हणून तुम्ही 12 GB रॅम घेता. समजा असं ठेवलं की आपण EVNG ऍप्लिकेशन एक सर्व्हर घेतला विकत, त्याच्यावरती EVNG इन्स्टॉल केली. तुमच्या लॅपटॉपवरती काहीच नाही केलं, फक्त तुम्ही लॅपटॉपने त्या सर्व्हरला ऍक्सेस करायचं, EVNG ओपन करायचं तिथे. त्रास ह्याला होतोय, ह्याचा सीपीयू जास्त जाणार, ह्याचा रॅम जास्त जाणार. तुमच्या लॅपटॉप तुम्ही ड्युअल कोर वापरून करा, 4 GB रॅम असेल तरी तुम्हाला लॅपटॉपला काही फरक नाही पडणार. येते लक्षात? फक्त त्याची प्रोसेस चांगली पाहिजे, कारण त्याला एका वेळेस तुम्ही सगळे ऍक्सेस करणार. म्हणजे त्याचा एका वेळेस तो 10 स्टुडंट म्हणजे 10 EVNG सेटअप तिने रन केलं पाहिजे. म्हणजे तो 64 GB रॅमचा प्रोसेसर पाहिजे, बरोबर. परत तो प्रोसेसर i9च्या आसपासचा पाहिजे, SSD पाहिजे, लेट्स से 1T ची ऍटलिस्ट. त्या टाईपचा तो आणला तर तुम्ही 10 EVNG त्याच्यावर इन्स्टॉल करा. मग तुमचा लॅपटॉप ड्युअल कोर असला तरी चालेल. म्हणजे ब्रेन सगळं तिकडे आहे ना, तुम्ही काय फक्त ऍक्सेस घेऊन करताय. म्हणजे हा त्या टाईपचाच कन्सेप्ट आला की राउटरने आपला कंट्रोल प्लेन आपल्याकडे ठेवायचाच नाही, आपण विचारच नाही करायचं. डाऊन झालं तर कंट्रोल प्लेन यूज, राउटिंग प्रोटोकॉल काय करणार, राउटिंग पॅकेट शेअर करणार आणि काय होणार, कंट्रोल प्लेन बिल्ड होणार. कंट्रोल प्लेन कुठे आहे, क्लाउडवरती. क्लाउडला काय आलं, कंट्रोल प्लेन मध्ये तो पार्ट डाऊन झाला तर हा पार्ट आहे, तो लगेच याला सांगणार. हा फक्त 5 टेबल मेंटेन करतो डेटा प्लेन मध्ये. म्हणजे काय डाऊन झालं, अप झालं, याला टेन्शन नाही. याच्याकडे कुठलंही अपडेट पॅकेट येत नाही, याला कुठलंही हॅलो येत नाही. येतं लक्षात? मग हा तुमचा कंट्रोल प्लेन डेटा प्लेन मधला डिफरन्स. मग फेज 1 मध्ये काय होतं, फेज 1 युजर्स कंट्रोल प्लेन. का तर IPsec जे काय तुमचे पॅरामीटर्स आहेत ते निगोशिएशन पहिलं कंट्रोल प्लेन मध्ये होणार ना. हे सगळे कंट्रोल प्लेन म्हणजे कुठला काय पॅरामीटर, हे डोकं जे चालणार, डोकं चालतं कुठे, कंट्रोल प्लेन मध्ये. डेटा प्लेन मध्ये काही नसतं, फक्त फॉरवर्ड आलं पॅकेट, एवढंच काम करणार तो. मग निगोशिएशन कुठं चाललं पाहिजे, ज्याच्याकडे डोकं आहे. डोकं ब्रेन कुठे असतो, कंट्रोल प्लेन. मग फेज 1 मध्ये जे आपण म्हणतो तुमचे मेसेज एक्सचेंज होतात, तुमचं इन्क्रिप्शन काय असेल, ऑथेंटिकेशन काय असेल, लाईफ टाईम काय असेल, नंतर तुमचं प्रीशेड की असेल ती कुठली असेल, नंतर की किती बाइट्स यूज करून जनरेट करायची पब्लिक की, हे सगळं कोण डिसाईड करणार, फेज 1 मध्ये. म्हणजे या फेज 1 चे मेसेज जे असणार हे निगोशिएटिंग मेसेज असणार, हे कुठे असणार, कंट्रोल प्लेन. बरोबर. डेटा प्लेन मध्ये तुमचा फेज 2 तुमचा डेटा प्लेन असणार. नंतर IC वर्जन 1 हॅज मेन मोड, अग्रेसिव्ह मोड. IPsec मध्ये 3 प्रोटोकॉल, IC, ESP-AH. IC is इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल, ESP सपोर्ट इन्क्रिप्शन अँड हॅशिंग, आणि AH ओनली हॅशिंग. IC चे 2 वर्जन, IC वर्जन 1, IC वर्जन 2. नंतर IC वर्जन 1 मध्ये 2, म्हणजे IC वर्जन 1 मध्ये 2 फेजेस, फेज 1, फेज 2, बरोबर. किंवा IC वर्जन 1 आणि IC वर्जन 2 हा प्रोटोकॉल वापरतात ISACAM. ISACAM मध्ये 2 फेजेस आले, फेज 1, फेज 2. फेज 1 मध्ये काय, 2 मोड आहेत, मेन मोड, अग्रेसिव्ह मोड. मेन मोड मध्ये 6 मेसेज एक्सचेंज होतात, अग्रेसिव्ह मोड मध्ये 3 एक्सचेंज होतात. मग हा जो तुमचा वर्जन 1 आहे, IC वर्जन 1, त्याच्यामध्ये मेन मोड आणि अग्रेसिव्ह मोड, त्याचा डिफरन्स कळेल तुम्हाला काय पुढे गेलं. ठीक आहे. जनरली आपण मेन मोड वापरतो, अग्रेसिव्ह कधीच वापरत नाही. ठीक आहे.
जरी हे फक्त फास्ट असेल अग्रेसिव्ह मोड, कारण ऑब्व्हियसली 3 मेसेज आहेत, पण 3 मेसेज एक्सचेंज मध्ये हा फास्ट होणार ना. हा 6 मेसेज एक्सचेंज आहे म्हणून स्लो होणार, पण आपण कधी अग्रेसिव्ह मोड वापरत नाही ते बघू आपण पुढे. ठीक आहे. मग आता आपण काय म्हणतो, 6 मेसेज अग्रेसिव्ह मोड मध्ये असतात. तर पहिल्या 2 मेसेज मध्ये काय जातं, तर सर्वात पहिले काय होणार, फेज 1 मध्ये काय होतं, निगोशिएटिंग होणार की इन्क्रिप्शन अल्गोरिदम कुठला वापरला जाईल, हॅशिंग अल्गोरिदम कुठला वापरला जाईल, प्री शेअर्ड की कुठली वापरली जाईल, नंतर पब्लिक की जी आहे ती किती बाईट वापरून जनरेट करायची आहे, आणि त्या टनलचा लाईफ टाइम काय असला पाहिजे, त्याचं निगोशिएटिंग झालं पाहिजे. म्हणजे सगळं निगोशिएटिंग पॅरामीटर एक्सचेंज होतात. हे बघ, ऑथेंटिकेशन मॅटर कुठली, इन्क्रिप्शन कुठला, हॅश अल्गोरिदम कुठला वापरायचा आहे, लाईफ टाइम काय असली पाहिजे. जी आपण पब्लिक की म्हणतो ती पब्लिक की जनरेट होते डेफी-हेल्मन. ऐकलं डेफी-हेल्मन? डेफी-हेल्मन एक अल्गोरिदम आहे जो 1024 बाइट्स वापरून किंवा 204 बाइट्स वापरून एक की जनरेट करतो, पब्लिक की. हा आपला लुकआउट नाहीये कसं काम करतं. ठीक आहे. हा तुमच्या याच्यामध्ये आलं, कशामध्ये, BIT आणि BE कम्प्युटर मध्ये डेफी-हेल्मन कसं काम करतो वगैरे, किंवा BCS MCS मध्ये आलं, तो आपला लुकआउट नाही. अल्गोरिदम कसा का इन्क्रिप्शन कसं होतं ते जर वाचायचं असेल तर त्याचा याच्याशी तुमचा काही संबंध नाही. तर तुमचं इंजिनिअरिंगचं बुक वाचून तुम्ही वाचा. ठीक आहे. तर ते सगळे जे काही निगोशिएटिंग पॅरामीटर्स आहेत ते निगोशिएटिंग होतात मेसेज 1 आणि मेसेज 2 मध्ये. म्हणजे 2 लोकेशन मध्ये ए आणि बी राउटर असेल तर ए राउटर मेसेज 1 मध्ये आपले निगोशिएटिंग पॅरामीटर बी ला सेंड करतो. बी राउटर आपले 5 निगोशिएटिंग पॅरामीटर ए ला सेंड करतो. हे फर्स्ट आणि 2 मेसेज 1 मेसेज 2. आणि हे दोन्ही डिव्हाइस वरती हे सगळं पॅरामीटर्स सेम असले पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणतात, हे जे काय शेअर होतो, दिस इज नॉट एन्क्रिप्टेड नॉर ऑथेंटिकेटेड. म्हणजे मेसेज 1 आणि मेसेज 2 हा प्लेन टेक्स्ट मध्ये जातो. तो इंटरनेटवरती कोण बसला असेल तो हॅक करून त्याला क्लिअर कट कळू शकतं की तुम्ही इन्क्रिप्शन प्रोटोकॉल कुठला वापरताय, तुम्ही अल्गोरिदम कुठला वापरताय, हॅशिंग प्रोटोकॉल कुठला वापरताय, पब्लिक की कुठली वापरताय, हे सगळं बाय डिफॉल्ट दिसू शकतं. पण मेसेज 1 आणि मेसेज 2 मध्ये तुमची पब्लिक की जात नाहीये. डेफी-हेल्मन की म्हणजे काही की नाही. डेफी-हेल्मन की म्हणजे कुठला ग्रुप वापरून ती की जनरेट करायची आहे. डेफी-हेल्मन ग्रुप 2 वापरायचा आहे का डेफी-हेल्मन ग्रुप 3 वापरायचा आहे का डेफी-हेल्मन ग्रुप 14 वापरायचा आहे, ते डिसाईड फक्त होणार या फेजमध्ये. कळतंय का? सो फर्स्ट अँड 2 मेसेज इज ऑल अबाउट एक्सचेंजिंग negotiating parameters between source and destination. म्हणून म्हटलंय की ह्या जो काही डेटा जातो, जे काही तुमचे निगोशिएटिंग पॅरामीटर जातात, दोज आर नॉट एन्क्रिप्टेड नॉर ऑथेंटिकेटेड. फेज 1 फेज 2 कळालं? हे बघ, फेज 1 मध्ये जो पहिला मेसेज आहे त्याच्यामध्ये काय जात आहे, इन्क्रिप्शन, हॅश, लाईफ टाइम, डेफी-हेल्मन, ऑथेंटिकेशन. हा इनिशिएटर, हा रिस्पॉन्डर. सेकंड मेसेज मध्ये काय, हा आपले पॅरामीटर्स पाठवतो. agree. I agree with whatever encryption you use, whatever hashing, whatever lifetime, whatever DH, whatever authentication key, agree करतो. म्हणजे या दोघांमध्ये फेज 1 फेज 2 म्हणजे सॉरी मेसेज 1 मेसेज 2 मध्ये जे काय तुमचे निगोशिएटिंग पॅरामीटर्स आहेत ते सेम असले ते अग्रीमेंट होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो मेसेज आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड मेसेज मध्ये काय डिसाईड झालं, डेफी-हेल्मन ग्रुप कुठला वापरायचा. लेट्स से डेफी-हेल्मन ग्रुप 2 म्हणजे असेल आता पुढे काय 1024 बाइट्स वापरायचा पब्लिक की जनरेट करण्यासाठी का 2048 बाइट्स वापरायचा का अजून ते. जितका डेफी-हेल्मन ग्रुप जितके बाइट्स तुम्ही जास्त वापराल तितकं सीपीयू प्रोसेस जास्त लागेल, कारण का तेवढे बाइट्स वापरून तो की जनरेट करतो.
ती की तुमची मेसेज 1 मेसेज 2 मध्ये जात नाही. ऍक्च्युअल की जाते मेसेज 3 मध्ये. मेसेज 3 मध्ये काय होणार, जो तुमचा सोर्स आहे तो आपली डेफी एलिमेंट पब्लिक की पाठवतो. याच्याबरोबर तो फक्त की नाही पाठवत, याच्याबरोबर तो एक नाउन्स व्हॅल्यू एक असतो, तो एक पाठवतो. दोन्हीकडे सेम लागते. आणि जर दोन्ही लोकेशनच्या मध्ये जर नॅट कॉन्फिगर्ड असेल कुठल्या मधल्या डिव्हाइसमध्ये, तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी एक नॅट टी नावाचा एक प्रोटोकॉल चालतो. तो नॅट टी नावाचा प्रोटोकॉल हे आयडेंटिफाय करतो की मध्ये कुठे नॅटिंग आहे का नाही. मग 3 मेसेज जातात थर्ड मध्ये. डेफी एलिमेंटची पब्लिक की जाते, नाउन्स व्हॅल्यू जाते आणि नॅट टी प्रोटोकॉल जातो. फोर्थ मेसेज काय होतो, सेम, पण हा रिस्पॉन्डर टू इनिशिएटर. तो त्याची पब्लिक की पाठवतो, तो त्याची नॉन्स व्हॅल्यू पाठवतो आणि त्याचं नॅट टी पाठवतो, प्रोटोकॉलची इन्फॉर्मेशन देतो. क्लिअर आहे? फर्स्ट आणि सेकंड मेसेज मध्ये काय झालं, जे काय तुमचे निगोशिएटिंग पॅरामीटर्स होते ते दोघांचे सेम असले पाहिजे. मग पहिला राउटर माझ्यावरती जे काय, आता हे 5 पॅरामीटर तुम्ही राउटरवरती कॉन्फिगर करता स्वतःहून. ते कॉन्फिगर करून राउटरला सांगावं लागतं की हे 5 पॅरामीटर आपण वापरणार आहे. मग ते तो शेअर करतो ती इन्फॉर्मेशन डेस्टिनेशन बरोबर. डेस्टिनेशन ती शेअर करतो माझ्या बरोबर. म्हणजे त्याच्यावरती पण ते 5 पॅरामीटर सेम असले पाहिजे. नाहीतर इथे इन्क्रिप्शन MD5 सांगितलं, तिथे इन्क्रिप्शनचं ESP सांगितलं, तर फेज 1 आपण येणार. अग्रीमेंट होणार नाही दोघांमध्ये. मग फेज 1 फेज 2 सॉरी, युअर मेसेज 1 मेसेज 2 इज अबाउट शेअरिंग, निगोशिएटिंग इन्फॉर्मेशन अबाउट पॅरामीटर्स. बरोबर? मग फेज 1 सॉरी मेसेज 1 मेसेज 2 मध्ये फक्त तुमचे पॅरामीटर शेअर होतात. पॅरामीटर शेअर होतात म्हणजे काय, कुठले पॅरामीटर मी वापरणार, कुठले पॅरामीटर तू वापरतो, त्याच्यामध्ये निगोशिएटिंग. मेसेज 3 मध्ये तुमची ऍक्च्युअल पब्लिक की जाते. मेसेज 3 मध्ये तुमची ऍक्च्युअल पब्लिक की, नॉन्स व्हॅल्यू आणि तुमचा नॅट टी प्रोटोकॉल, पण मेन काय तुमची पब्लिक की जाते. मेसेज 4 मध्ये तो त्याची पब्लिक की मला पाठवतो. मेसेज 4 मध्ये तो त्याची पब्लिक की मला पाठवतो. इथपर्यंत क्लिअर? मग आता ही जी काय पब्लिक की जाते येते ती इन्क्रिप्टेड असणार का प्लेन टेक्स्ट असणार? ही जी काय पब्लिक की शेअर झाली ती इन्क्रिप्टेड असेल का प्लेन टेक्स्ट असेल? नाही, ती पण नॉन इन्क्रिप्टेड असेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे 4 मेसेज अनइन्क्रिप्टेड जातात. ती पब्लिक की कोणीही बघू शकतं. म्हणजे तो जो काही व्यक्ती पब्लिक की पाठवतोय, मध्ये एखादा हॅकर बसला, त्याला कळणार का कुठली पब्लिक की आहे? त्याच्यामध्ये पब्लिक की जरी कळाली तरी का फरक पडत नाही ते नंतर बघू. पण ती पब्लिक की ही इंटरनेटवरती पब्लिक आहे, म्हणून त्याला पब्लिक की म्हणलं. ती पब्लिक की जी काय जनरेट होते, जो तो डेस्टिनेशन जो तुमच्या बरोबर शेअर करतो, ती पब्लिक की कोणीही बघू शकतं. कुणालाही कळेल ती कुठली पब्लिक की. ठीक आहे? मग तुमचे पहिले 4 मेसेज झाले. 5व्या मेसेज मध्ये काय होतं, माझ्याकडे जी पब्लिक की आली ती पब्लिक की मी यूज करणार आणि माझ्याकडचा जो प्री शेअर्ड की जो पासवर्ड आहे त्याला इन्क्रिप्ट करणार. माझ्याकडे जी पब्लिक की आली ती पब्लिक की माझ्याकडे कुठून आली, मेसेज 3-4 मध्ये ती एक्सचेंज झाली. माझी पब्लिक की मी त्याला पाठवली, त्याची पब्लिक की त्यांनी मला पाठवली. आता मला काय करायचंय, ती पब्लिक की घेऊन, अजून ऑथेंटिकेशन झालं नाही, हा सोर्स आणि हा डेस्टिनेशन या दोघांमध्ये ऑथेंटिकेशन झालं पाहिजे ना. या दोघांमध्ये इन्क्रिप्शन डेटा इन्क्रिप्ट पण झाला पाहिजे, पण तो डेटा बरोबर याला गेला पाहिजे, म्हणजे ऑथेंटिकेशन पण झालं पाहिजे दोघांमध्ये, तो मीच आहे आणि हा मीच आहे म्हणून. मग जो काही डेटा आता इन्क्रिप्ट ऑथेंटिकेशन होण्यासाठी एक पासवर्ड कॉन्फिगर केला जाईल दोघांवरती सेम. तो पासवर्ड दोघांवरती सेम असून तो मॅच झाला तर ऑथेंटिकेशन दोघांमध्ये सक्सेसफुल होणार आणि मग डेटा दोघांमध्ये इन्क्रिप्टेड शेअर होणार. पण जर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालं नाही तर इन्क्रिप्शन करून पण तो डेस्टिनेशन बरोबर ऑथेंटिकेट झालाच नाही, मग त्याच्याबरोबर डेटा शेअर करणारच नाही. मग नुसतं इन्क्रिप्ट करून काय करणार? म्हणजे डेटा इन्क्रिप्ट करून ज्या डेस्टिनेशनला पाठवायचा आहे त्या डेस्टिनेशन बरोबर तुमचं ऑथेंटिकेशन पण सक्सेसफुल झालं पाहिजे. बरोबर?
मग आता मेसेज 1 आणि मेसेज 2 मध्ये जे काही तुमचे निगोशिएटिंग पॅरामीटर्स आहेत ते निगोशिएट केले जातात. मेसेज 3 आणि मेसेज 4 मध्ये पब्लिक की शेअर होते. बाकी तुमचं नॅट टी आणि नॉन्स व्हॅल्यू ती पब्लिक की मेन ती शेअर होते. एकदा माझ्याकडे तुझी पब्लिक की आली तर मी काय करणार, तीच पब्लिक की वापरून माझा जो काय पासवर्ड आहे त्याला इन्क्रिप्ट करणार मी आणि ती तुला पाठवून देणार. मी काय केलं, तू मला एक पब्लिक की पाठवली, ती पब्लिक की मी घेतली, माझा पासवर्ड मी इन्क्रिप्ट केला 5व्या मेसेजमध्ये आणि तो डेस्टिनेशनला पाठवून दिला. आता जी काही की चालली आहे ती इन्क्रिप्ट चालली आहे, ती आता कोणाला दिसणार नाही, ती इन्क्रिप्टेड असते. ती कोणाला तो काय तो डिक्रिप्ट कोण करू शकत नाही. मग ती गेली डेस्टिनेशनला. डेस्टिनेशन काय करणार, त्याच्याकडे जी प्रायव्हेट की आहे ती वापरून त्या इन्क्रिप्टेड डेटाला डिक्रिप्ट करणार. हे बघ लक्षात घे. तुम्ही सर्वात पहिले पब्लिक की शेअर केली कुठल्या मेसेजमध्ये, 3 आणि 4. पहिले तुम्ही निगोशिएट केलं, मी इन्क्रिप्शन अल्गोरिथम हा वापरणार, मी हॅशिंग अल्गोरिथम हा वापरणार, माझा पब्लिक कीचा लाईफ टाइम हा असेल, मी पब्लिक की 1024 बाईटची वापरणार, तू पब्लिक की पण 1024 बाईटची वापर. हे सगळं निगोशिएटिंग झालं तर मेसेज 1 आणि मेसेज 2 मध्ये एक्सचेंज झालं. 3 मध्ये मी माझी पब्लिक की त्याला पाठवणार, 4 मध्ये तो त्याची पब्लिक की मला पाठवणार. बरोबर. आता पब्लिक की त्यांनी त्याची मला पाठवली, मी माझी जनरेट करून त्याला पाठवली, पण ती पब्लिकली विजिबल आहे. प्रायव्हेट की पण पाहिजे ना, प्रायव्हेट की विजिबल नाहीये. मग प्रायव्हेट की ह्या राउटरवरती आणि या राउटरवरती मी कॉन्फिगर केलेली असणार. लेट्स से सिस्को, याच्यावरती एक प्रायव्हेट की मी कॉन्फिगर केली आहे सिस्को, याच्यावरती पण प्रायव्हेट की मी कॉन्फिगर केली आहे सिस्को. मग आता काय करतो, ही जी प्रायव्हेट की आहे तो माझ्यासाठी डेटाच आहे ना. मग 5th मेसेज मध्ये या प्रायव्हेट कीला ही पब्लिक की माझ्याकडे आली आहे, ती यूज करून त्या प्रायव्हेट कीला मी इन्क्रिप्ट करतो आणि ती डेस्टिनेशनला पाठवतो. निगोशिएटिंग होण्यासाठी मला कळणार कसं, याचा ऑथेंटिकेशन पासवर्ड काय आणि माझा ऑथेंटिकेशन पासवर्ड काय, तो मॅच झाला पाहिजे ना. मग ते सिस्को शेअर केलं पाहिजे ना दोघांनी एकमेकांबरोबर. मग मला कळेल तुझा ऑथेंटिकेशन पासवर्ड पण सिस्को आहे, माझा ऑथेंटिकेशन पासवर्ड पण सिस्को आहे. येस, वी आर ऑथेंटिकेटेड, नाव वी कॅन शेअर. पण मला याचा पासवर्ड कळला नाही तर आमच्या दोघांमध्ये ऑथेंटिकेशन कसं होणार. मग मला माझा पासवर्ड शेअर करावा लागेल ना याच्याबरोबर. मग हा तो पासवर्ड त्याच्या डेटाबेस बरोबर चेक करणार की तो पासवर्ड माझा पासवर्ड सेम आहे का नाही. येते लक्षात. पण तो पासवर्ड मी सुरुवातीलाच पाठवला प्लेन टेक्स्ट मध्ये पहिल्या मेसेज मध्येच, तर तो पासवर्ड अख्ख्या जगाला कळेल. तो पासवर्ड म्हणजे काय, प्रायव्हेट की. म्हणून तो जो पासवर्डची स्टेप आहे पाठवायची ती 5वी आहे. 3ऱ्या 4थ्या मध्ये मला पब्लिक की आली, ती पब्लिक की मी घेतली, ती पब्लिक की यूज करून मी काय करणार, माझी जी प्रायव्हेट की आहे त्याला मी इन्क्रिप्ट केलं पब्लिक की यूज करून, आणि ती प्रायव्हेट की आता इन्क्रिप्ट होऊन ती डेस्टिनेशनला पोहोचणार. डेस्टिनेशन काय करणार, त्याच्याकडे प्रायव्हेट की आहे असेल ना सिस्को, तो ती यूज करून त्या डेटाला डिक्रिप्ट करणार आणि त्याला आतमध्ये दिसणार सिस्को, आणि त्याला कळणार माझ्याकडे पण ऑथेंटिकेशन पासवर्ड सिस्को. म्हणजे याला ऑथेंटिकेट केलं, पण यांनी पण याला ऑथेंटिकेट केलं पाहिजे ना. मग आता 6th मेसेज मध्ये काय करतो हा स्वतःची प्रायव्हेट की, याला जी पब्लिक की आली होती ती पब्लिक की घेऊन स्वतःची प्रायव्हेट की म्हणजे सिस्को त्याची पण तीच आहे, त्याला इन्क्रिप्ट करतो, ती याला पाठवतो. याच्याकडे एक हा काय करतो, स्वतःची प्रायव्हेट की वापरून ते डिक्रिप्ट करतो, यालाही त्यात सिस्कोच दिसतो. मग तो आपल्या डेटाबेस मध्ये प्रीसेट की काय सिस्को, मग हा पण म्हणतो नाव वी कॅन ऑथेंटिकेट. म्हणजे ऑथेंटिकेशन सक्सेसफुल कुठल्या मेसेज नंतर झालं, 6च्या एंड नंतर. इन्क्रिप्शन कधी स्टार्ट झालं, 5th पासून. 4th पर्यंत ना इन्क्रिप्शन होतं ना ऑथेंटिकेशन होतं. एकदा तुमच्या पब्लिक की शेअर झाले की तुम्ही इन्क्रिप्ट करायला स्टार्ट करणार, म्हणजे तुमचं इन्क्रिप्शन स्टार्ट झालं 5th पासून. म्हणजे 5वा 6वा मेसेज तुमचा इन्क्रिप्टेड जातोय.
पण ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होणार तुमचा 6वा मेसेज संपल्यानंतर. कारण का 5व्यामध्ये तुमची पब्लिक की जाते, सॉरी प्रायव्हेट की जाते इन्क्रिप्ट होऊन, ती त्याला जाते, तो त्याची प्रायव्हेट की वापरून त्या डेटाला डिक्रिप्ट करतो आणि त्याला कळतं सिस्कोचं आहे. मग ह्याचं ऑथेंटिकेशन होतं. मग हा 6व्या मेसेजमध्ये हा याची प्रायव्हेट की डिक्रिप्ट करून पब्लिक की वापरून इन्क्रिप्ट करून याला पाठवतो. हा याच्याकडची प्रायव्हेट की वापरून ती डिक्रिप्ट करतो, यालाही त्यात सिस्को दिसतं. मग हे 2 वे ऑथेंटिकेशन झालं. म्हणजे ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होतं 6वा मेसेज संपल्यानंतर. आणि 4था मेसेज संपल्यानंतर तुमचं इन्क्रिप्शन स्टार्ट होतं. म्हणजेच पहिले 4 मेसेजमध्ये ना तुमचं इन्क्रिप्शन असतं, ना ऑथेंटिकेशन असतं. 4थ्या नंतर 5व्या मेसेज पासून तुमचं इन्क्रिप्शन स्टार्ट होतं, ऑथेंटिकेशन स्टार्ट होत नाही. 6व्या मेसेज नंतर इन्क्रिप्शन तुमचं 5व्या पासूनच स्टार्ट झालंय. मग 6व्या नंतर म्हणजे फेज 2 पासून तुमचं ऑथेंटिकेशन, इन्क्रिप्शन दोन्ही चालू असतं. फेज 2 पासून तुमचं ऑथेंटिकेशन आणि इन्क्रिप्शन दोन्ही चालू असतं. क्लिअर आहे? ठीक आहे? हे आपण ह्याच्यामध्ये बघू. तुमचं पॅकेट कॅप्चर आहे ना, वारशा, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवतो. जेव्हा तुमचं प्रॅक्टिकल होईल ना, फक्त हे बघ. याच्यामध्ये काय असणार? फ्रेम इन्फॉर्मेशन, पॅकेट इन्फॉर्मेशन आणि ट्रान्सपोर्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे लेयर 2, लेयर 3, लेयर 4. लेयर 2 मध्ये सोर्स मॅक, डेस्टिनेशन मॅक. लेयर 3 मध्ये सोर्स आयपी, डेस्टिनेशन आयपी. लेयर 4 मध्ये सोर्स पोर्ट, डेस्टिनेशन पोर्ट. युडीपी पोर्ट नंबर 500 वापरतो. त्याच्या आतमध्ये हे बघ, हे मोठ्या अक्षरात लिहिलंय ना, हे आयसा कॅम्प आहे. इंटरनेट सिक्युरिटी असोसिएशन अँड की मॅनेजमेंट प्रोटोकॉल. हा इथे मायनस आहे. म्हणजे याला क्लिक केलं तर त्याच्या आतमध्ये हे सगळं येतं. मग त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसणार हे सिक्युरिटी असोसिएशन पेलोड, जे आपण म्हणतो ना, हे बघ, हे पॅरामीटर. हे कशाच्या आतमध्ये आहेत? आता हे कट शॉट आहे. हा जो आहे ना आयसा कॅम्प, याच्या आतमध्ये तुम्हाला प्रपोजल जो पेलोड आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे सगळे पॅरामीटर्स दिसतात. हे प्लेन टेक्स्ट आहे. हे आहे असं कोणालाही कळू शकतं. बरोबर? हा तुमचा मेसेज 1 आहे. मेसेज 2 काय असणार? तो व्यक्ती तो पाठवतो. मेसेज 3 मध्ये काय केलं? डेफी एलिमेंट की म्हणजे पब्लिक की, नाउन्स व्हॅल्यू नॅट टी, आणि आफ्टर दिस एक्सचेंज फर्दर कम्युनिकेशन इज एन्क्रिप्टेड. म्हणजे 3rd आणि 4th एकदा एक्सचेंज झाला की त्याच्यानंतर एकदा पब्लिक की आली तर जे काही तुम्ही प्रायव्हेट कीचे स्टार्ट करणार ते एन्क्रिप्ट होऊन जाणार. म्हणजे 5व्या आणि 6व्या पासून, म्हणजे आफ्टर दिस म्हणजे काय, 3rd आणि 4th नंतर, आफ्टर दिस फर्दर कम्युनिकेशन एन्क्रिप्टेड अँड सिक्युअर्ड. पण पिअरिंग ऑथेंटिकेशन अजून झालेलं नाही. ते तुमचं 6वा मेसेज संपल्यानंतर ऑथेंटिकेट. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा तुमचा तिसरा मेसेज. तिसरा मेसेज पण तुमचा सोर्स पोर्ट, डेस्टिनेशन पोर्ट तोच. ही तुमची पब्लिक की, ही पण तुम्हाला ऍज इट इज दिसते. म्हणजे ही पण तुमची प्लेन टेक्स्ट मध्ये जाते. 3rd आणि 4th मेसेज. 4th मध्ये रिस्पॉन्डर जो आहे तो इनिशिएटरला सांगतो. पण तेच राहिलं, तो त्याची डेफी एलिमेंट, पब्लिक की, नंतर नॉर्म्स व्हॅल्यू, नॅट टी वगैरे सगळं. इथे पण अनएन्क्रिप्टेड, अनऑथेंटिकेटेड. ठीक आहे. मग तो त्याची पब्लिक की शेअर करेल. हे एवढे डेफी एलिमेंट ग्रुप आहे. तो दोन्हीकडे सेम असलं पाहिजे. वन ग्रुप म्हणजे काय? हे किती बिट्स वापरून तो पब्लिक की जनरेट करतो. जेवढे बिट्स जास्त, म्हणजे तुम्ही जर हा 16 ग्रुप वापरला किंवा तुम्ही 17 ग्रुप किंवा 18 वापरला, ते 8192 बिट्स वापरून तो पब्लिक की जनरेट करतो. मग तेवढा तो वेळ जास्त घेतो ते की जनरेट करण्यासाठी. मग जनरली तुम्ही प्रॅक्टिकल करताना ग्रुप 2 वगैरे वापरला तरी चालेल, 1024. हा ग्रुप नंबर जो आहे
तर दोन्हीकडे सेम असलं पाहिजे. हा कधी शेअर होतो ग्रुप नंबर? हा फर्स्ट आणि सेकंड मेसेज. तो डीएच ग्रुप मध्ये हा ग्रुप नंबर सेम असला पाहिजे ना. 3 आणि 4 मध्ये हा ग्रुप नंबर वापरून पब्लिक की जनरेट होते, ती शेअर होते ग्रुप नंबर 3 आणि 4 मध्ये. आणि ती वापरून तुमची प्रायव्हेट की इन्क्रिप्ट करून शेअर होते ती 5th आणि 6th मध्ये. याच्यामुळे तेच त्यांनी की समजा हा अटॅकर आहे, तेव्हा तुमचे पहिले 4 मेसेज कुठलेही मेसेज बघू शकतो. आता हे जे 5 पॅरामीटर आहेत ते आता हे शॉर्ट की आहे, हॅगल प्रोसेस म्हणतो त्याला किंवा हॅगल पॅरामीटर HAGLE, हॅश, ऑथेंटिकेशन, ग्रुप म्हणजे डेफिएलमन ग्रुप, लाईफ टाईम इन्क्रिप्शन. हॅगल वर्ड लक्षात ठेवला तर तुम्हाला ते 5 जे आहेत निगोशिएटिंग पॅरामीटर्स ते लक्षात राहतील. आता जी लाईफ टाईम आहे ती एकाकडे 24 आवर्स आहे, दुसऱ्याकडे तुम्ही 15 मिनिट्स केली तरी चालेल. पण 15 मिनिट्स नंतर परत फेज 1 स्टार्ट होणार. म्हणजे असं काही नाही की लाईफ टाईमचं आहे ते सेम असलं पाहिजे. बाकीचे 4 सेम असले पाहिजे, पण लाईफ टाईम सेम असलं पाहिजे असं काही नाही. पण एकाचा जर तुम्ही कमी ठेवलाय तर त्या स्पेसिफिक टाइम नंतर प्रत्येक वेळेस फेज 1 रिस्टार्ट होईल. प्रत्येक वेळेस फेज 1 ची प्रोसेस परत स्टार्ट होईल. जर तुम्ही 1 मिनिट, जर तुम्ही 5 मिनिटं ठेवलाय, डेटा ट्रान्सफर होते, 5 मिनिटं झाले परत तुमचा टनल डाऊन होणार, परत फेज 1 होणार, पहिले सगळे मेसेज एक्सचेंज होणार, ते झाल्यानंतर फेज 2 होणार, मग नंतर तुम्हाला डेटा ट्रान्सफर स्टार्ट होणार. म्हणून जनरली तुम्ही काय 15-15 मिनिटाचं ठेवत नाही फेज 1 फेज 2. लाईफ टाईम की ते तुम्ही 24 तासाची वगैरे ठेवता. फिफ्थ मेसेज मध्ये काय होईल? Configured key is encrypted with DPL1 public key and will be sent to responders. हे बघ, आता तुम्हाला कुठेही ती की दिसत नाही. ती इनक्रिप्ट डेटा 112 बाईट्स, त्या बाईटच्या आतमध्ये ती येतात इनक्रिप्ट करून. हे सगळं लाईव्ह आपण बघू. आता आपण स्नॅप बघतोय, पण ऍक्च्युअल मध्ये सगळं पॅकेट ह्याच्यावरती वायरशॅक वरती तुम्हाला लाईव्ह आपण एक एक बघू. 5th आणि 6th मध्ये काय? तुमची प्रायव्हेट की, एक्सचेंज सर्टिफिकेट असेल किंवा तुमची प्रायव्हेट की असेल. एक्सचेंज प्री शेअर्ड की आणि इनक्रिप्टेड बट स्टील ऑथेंटिकेशन नाही. म्हणजे तुमचं 5th आणि 6th मध्ये तुमचं इन्क्रिप्शन स्टार्ट झालं, पण ऑथेंटिकेशन अजून नाही झालं. ऑथेंटिकेशन तुमचं 6th संपल्यानंतर होणार. 6th मेसेज सेम ॲज युअर 5th. हे एकदा बघून घ्या. 6 मेसेज आहेत ना. हे ग्रुप वरती टाकून देतो मी. ठीक आहे. आता अग्रेसिव्ह मोड आपण म्हटलंय फक्त 3 मेसेज असतात, पण तो कोण वापरत नाही. का वापरत नाही? पहिल्या मेसेज मध्ये मेन मोड मध्ये काय जात होतं? निगोशिएटिंग पॅरस. तिसऱ्या मेसेज मध्ये पब्लिक की शेअर होईल, बरोबर. आणि 5व्या मध्ये तुमची जी प्रायव्हेट की आहे ती इन्क्रिप्ट करून ठेव. आता याच्यामध्ये काय होतं की
जो पहिला मेसेज आहे त्याच्यामध्येच तुमचे 5ही पॅरामीटर आणि पब्लिक की शेअर होते एकाच मेसेज मध्ये, पहिल्याच मेसेज मध्ये. आणि मग याच्यामुळे काय होणार, हे बघ, हे लक्षात घे. माझ्याकडे पब्लिक की आली तर ती वापरून मी माझं जे काही प्रायव्हेट की ती इन्क्रिप्ट करून पाठवू शकतो. पण माझे सगळे पॅरामीटर, माझी पब्लिक की आणि प्रायव्हेट की जर मी एकाच वेळेस पाठवत असेल तर ती इन्क्रिप्ट करण्यासाठी म्हणजे फेज 1 तुझं मेन मोड मध्ये काय होतं, पहिले निगोशिएटिंग पॅरामीटर एक्सचेंज झाले, मग पब्लिक की एक्सचेंज झाली, मग मी ती पब्लिक की माझ्याकडे आली, मग ती पब्लिक की यूज करून मी माझी प्रायव्हेट की इन्क्रिप्ट केली. पण जर ते सगळं मी एकाच मेसेज मध्ये पाठवत असेल तर मी इन्क्रिप्ट करण्यासाठी मला पब्लिक की माझ्याकडे अगोदर पाहिजे ना. मी पब्लिक की आणि माझं प्रायव्हेट की बरोबरच पाठवतोय. म्हणून अग्रेसिव्ह मोड कधी वापरला जात नाही. मग तरी पण तुम्हाला अग्रेसिव्ह मोड वापरायचा असेल तर तुम्ही कुठे वापरू शकता, सगळे लोकेशन तुम्हीच कनेक्ट केले. मध्ये क्लाउड कोण नाहीच आहे, मध्ये कोणच क्लाउड नाहीये, तुमचं स्वतःचं नेटवर्क आहे. समजा एक ऑफिस तुमचं हडपसरला आहे, दुसरं ऑफिस तुमचं पुण्यात आहे आणि तुम्ही स्वतःच एक RF टाकली किंवा 2 ऑफिस लेट्स एक 200 मीटर वरती आहे, तुम्हीच एक फायबर टाकली मध्ये किंवा 400 मीटर वरती आहे, तुम्हीच एक थोडा खर्च केला, रिमोट आहे, कट करायचा काही संबंध नाही, थोडासा तुम्ही एक 4-5 लाख रुपये खर्च केला, थोडंसं डिगिंग केलं रोडच्या साईडनी किंवा रस्त्याच्या टॉवरनी आणि तुम्हीच एक फायबर तुमची टाकून दिली 400-500 मीटरवर. आता त्या केसमध्ये मध्ये असं कोण नाहीये, मग त्यावेळेस तुम्ही अग्रेसिव्ह वापरला तरी काही फरक नाही पडत. ज्यावेळेस तुम्ही इंटरनेट थ्रू काही शेअर करता, मग ती तुमची प्रायव्हेट की जर अशीच सगळ्यांना कळाली तर मग त्या केसमध्ये हॅकिंग होऊ शकते. म्हणून काय, अग्रेसिव्ह मोड कोण वापरणार नाही. मग याच्यामध्ये बघ, हा तुमचा मेन मोड होता, पहिले निगोशिएटिंग पॅरामीटर गेले, दुसऱ्या मोडला पण दुसऱ्या मेसेज मध्ये पण तेच, तिसऱ्या मेसेज मध्ये तुमची पब्लिक की गेली, चौथ्या मेसेज मध्ये पब्लिक की गेली, मग 5व्या आणि 6व्या मेसेज मध्ये तुमचं ऍक्च्युअल प्रायव्हेट की निगोशिएट झालं. अग्रेसिव्ह मोड मध्ये काय होणार, तुमचा जो हेडर म्हणजे काय, जे 5 पॅरामीटर आहेत ते, ती पण तिथेच जातील, नॉन्स व्हॅल्यू, या सगळ्या गोष्टी पहिल्या याच्यामध्ये जातील आणि मग डायरेक्ट दुसऱ्या स्टेजला एस्टॅब्लिश. पण ही सिक्युअर नाही, म्हणून कधी अग्रेसिव्ह मोड फेज 1 मध्ये वापरत नाही. proposal DH public key nouns identification shared in the first message itself. हे आपण बघू सगळं. त्याचं लॅब आणि हे सगळं आपण उद्या बघू.
ठीक आहे. हे निघालं पण. टेन्शन नाही.